पीसीच्या कनेक्शनला काही प्रॉब्लेम आहे आज, म्हणून मी मोबाईलवरूनच जॉईन झालोय. मोबाईलचं कनेक्शन स्टेबल राहावं म्हणून जस्ट व्हिडिओ ऑफ केलेला. आपलं काल आपण 20 ही जी टेस्ट आहे, ती टेस्ट आपण परवा बघितली. तुम्ही सगळ्यांनी पुस्तकं आहे आता आपल्याकडे, पुस्तकांमध्ये पुस्तकात पाहिलं तरी चालेल, कारण मला स्क्रीन शेअरला नाहीये मोबाईलमध्ये बुक, त्याच्यामुळे मी ते नाही करत आहे. पुढची आपली टेस्ट आहे सोशल इंटेलिजन्स स्केल. काय आहे सोशल इंटेलिजन्स स्केल? आपण पहिल्या याच्यात पण आपण याच्यात सोशल इंटेलिजन्स स्केल जी होती, एक सोशल स्केल आपण एक पाहिली वरती. इंटेलिजन्स नव्हती पण सोशल स्केल म्हणून आपण तिला बघितली. तर हे सोशल इंटेलिजन्स स्केल म्हणजे काय, आपण जर नीट वाचलं तर आपल्याला थोडं लक्षात येईल की काय आहे ते. कोणी सांगेल का काय आहे सोशल इंटेलिजन्स स्केल? हॅलो, आवाज येतोय माझा? हा, येस सर. हा, येस. रणजित सर. सर, ह्या सोशल इंटेलिजन्स टेस्टमध्ये आपलं सोसायटी बद्दलचं परसेप्शन चे ते 12 क्रायटेरियाज आर गिव्हन. आय मीन ते 12 हे आहेत त्याच्यामध्ये. बरोबर. त्या 12 फॅक्टर मध्ये आपण मुळात सोशल इंटेलिजन्स म्हणजे आपण आता त्या दिवशी आपण बोलत असताना प्रज्ञा मॅडमने जसं सांगितलं होतं की आपण मेंटल इंटेलिजन्स असं आपण पाहून, मेंटल फॅक्टर करून मेंटल ॲबिलिटी, मेंटल इंटेलिजन्स असं पाहून इंटेलिजन्सला आपण मेंटल ॲबिलिटीशी कनेक्ट करून आपण ते बोलत असतो किंवा पाहत असतो. त्याचप्रमाणे आता सोशल इंटेलिजन्स जो आहे की फक्त म्हणजे बऱ्याच वेळेस आपण गणिताची तर्क, स्मरणशक्ती आपली ज्याला आपण मेमरी म्हणतो, किंवा कॉग्निटिव्ह रिलेटेड वर्क किंवा त्याच्यातले ज्या ॲबिलिटीज आहे कॉग्निटिव्ह रिलेटेड किंवा मेंटल ॲबिलिटीज, त्याला आपण इंटेलिजन्स म्हणतो. तर फक्त इंटेलिजन्स म्हणजे फक्त तोच पार्ट नाही, तर इंटेलिजन्स मध्ये सोशल ला सुद्धा इंटेलिजन्स असं म्हणतात, म्हणून हे सोशल इंटेलिजन्स टेस्ट आपण म्हणतो. या सोशल इंटेलिजन्स टेस्टला ट्रोम्सो म्हणून सोशल इंटेलिजन्स स्केल म्हणून TS ना IAS पण याला म्हटलं जातं, जे आपल्याला आपण दिसतंय तुम्ही जर पुस्तकात पाहत असाल तर सोशल TS IAS पण याला म्हटलं जातं. तर सिल्वेरा आणि मार्टिन सुन अँड दाही यांनी ही 2001 ला ही स्केल जी डेव्हलप केली, जी आता रणजित सर म्हटलेत की 12 पॅरामीटर्स वरती ती टेस्ट आहे. ती 12 पॅरामीटर जे आपल्याला एक आय कॅन प्रेडिक्ट अदर पीपल्स बिहेवियर, म्हणजे मी दुसऱ्या लोकांच्या वर्तनाचा मी अंदाज वर्तवू शकतो का, है ना, किंवा शकते का, किंवा आय ऑफ्टन फील दॅट इट इज अ डिफिकल्ट टू अंडरस्टँड अदर चॉईसेस. मला दुसऱ्या व्यक्तीच्या निवडी, त्याला आवडी निवडी काय आहेत, है ना, किंवा ते समजणे, ते ओळखायला मला कठीण जातं का, अवघड जातं का. अशा पद्धतीचे याचे 12 जे सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये गोष्टी ज्या आपल्या स्क्रीनवर दिल्या आहेत, आणि त्याला खाली त्यांनी डिस्क्राईब करताना काय आपण केलं पाहिजे की एक आहे की काय, माझे अत्यंत कमी वर्णन कर, म्हणजे एक्स का आपलं काय करतो की ते आपलं एक्स्ट्रीमली पुअर आहे एक असेल, आणि 7 आहे की रेटिंग स्केलच्या हिशोबाने ते आहे की डिस्क्राईब मी एक्स्ट्रीमली वेल सोशल स्किल. 7 जितका मी चांगला असेल तेवढं आम्ही जास्त त्याला हे करू शकतो, किंवा एक्स्ट्रीमली क्वालिटी जास्त अशी 7 रेटिंग स्केलची ही टेस्ट आहे. ही कमी, एक्स्ट्रीमली मी पुअर आहे, अत्यंत कमी वर्णन करू शकतो, आणि अत्यंत अचूक वर्णन करू शकतो. या अशा 7 लेवलला मध्ये त्या पद्धतीचे आहे. तर ही सोशल म्हणजे लोकांना आपण बऱ्याच वेळेस काय, लोकांना आपण नीट समजू शकतो का, लोकांना आपण नीट त्यांचं ऑब्झर्वेशन करू शकतो का, त्यांचे सोशल सिच्युएशन मध्ये एखादा व्यक्ती कसा वागू शकतो किंवा कसा वागतो याचं निरीक्षण करून आपण पुढे येणाऱ्या फ्युचर मधला आपण अंदाज वर्तवू शकतो का, त्याच्या भावना आपण ओळखतो का, म्हणजे आपण एम्पॅथेटिक आहोत का, है ना, नातेसंबंध आपल्याला टिकवता येतात का, किंवा तो समोरचा व्यक्ती. येस रणजित सर.
सर ते स्क्रीन शेअरिंग झालेलं नाहीये, फक्त जस्ट प्लीज नोट. नाही नाही, मी सुरुवातीलाच सांगितलं, मी मोबाईलवरून जॉईन झालोय आणि ओके ओके मोबाईलला ओके. बुक्स नाहीये, नाही कारण हरकत नाही याला सर. प्रॉब्लेम येतोय पीसीला. नाही हरकत नाही, आहे आमच्याकडे बुक. येस सर, प्लीज कंटिन्यू. येस येस. येस येस येस. तर ते आपण इतरांच्या भावना आपल्याला ओळखता येतात का वगैरे, किंवा नातेसंबंध तो समोरचा टिकवतो का, तर तर हे याचं जजमेंट घेणं, हे याचं प्रिडिक्ट करणं है ना, हे आपल्याला कितपत जमतंय, त्याला आपण सोशल इंटेलिजन्स असं आपण म्हणतो. तेच आपल्याला ह्या टेस्टच्या माध्यमातून आपण पाहतो आहोत. ट्रोमोसोशल स्केल ही जी अविकसित झाली, आपण पाहिलं की ही 2001 साली हे झाली. मग हे मुख्य काय, ही जी TSIS ही जी टेस्ट आहे, मुख्य 3 घटकांचं, म्हणजे 3 फॅक्टर्स ही प्रिफरली मेजर करते. ते 3 फॅक्टर कोणते कोणते, तर आपण ती आपल्या जो व्यक्ती ती टेस्ट देतोय त्या व्यक्तीचा तो सोशल स्किल मेजर करतो. दुसरं करतो सोशल अवेअरनेस, त्याचा किती आहे, त्या व्यक्तीचा सोशल अवेअरनेस किती आहे. आणि तिसरं चेक करतो तो सोशल इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग त्याची किती आहे. म्हणजे आता सोशल स्किल म्हणजे काय, किंवा ज्याला आपण सामाजिक कौशल्य म्हणतो ते म्हणजे काय, तर व्यक्तीचा ऍक्च्युअल बिहेव्हिअरल क्षमता. सोशल स्किल म्हणजे काय, व्यक्ती ऍक्च्युअल जे वर्तन करतो त्या व्यक्तीचं ऍक्च्युअल वर्तन करण्याची त्याची कॅपॅसिटी किंवा प्रिडिक्शन किंवा काय आहे, ते इथे आपण चेक करत असतो ऍटेकच्या माध्यमातून. म्हणून नवीन लोकांशी त्या व्यक्तीचं बोलणं कसं आहे, किंवा तो स्वतःहून नवीन लोकांशी बोलायला जातो का, की त्याला नवीन लोक समोरचा आला तरच तो बोलतो. तर ह्या गोष्टी त्याच्यात पाहिल्या जातात. सोशल सिच्युएशन मध्ये तो सहज वागतो का, म्हणजे एखादी सोशल, जसं आपण त्या दिवशी म्हटलं की सोशल गॅदरिंग्स आहे, तर सोशल गॅदरिंग मध्ये तो सहज वागतो का सर्वसामान्यांसारखा, की कुठे अनकम्फर्ट होऊन साईडला बसतो, किंवा बऱ्याच वेळेस काही जण सोशल सिच्युएशन मध्ये स्वतःला ओव्हर दाखवतात, की मी आहे त्याच्यापेक्षा जास्त दाखवण्याचा प्रयत्न करतात. तो तसा करतोय का, तर त्याचा अभ्यास किंवा ते हे पाहिलं जातं. दुसरं आहे, लोकांमध्ये तो मिसळतो का, म्हणजे मुळात जे लोक येतात ते सगळे ओळखीचे असेल अनोळखी असेल, त्यांच्यामध्ये तो तसा मिक्सअप होतोय का, ते इथं पाहिलं जातं. म्हणजे याचं उदाहरण जर घ्यायचं घेतलं, आय फिट इन इझिली इन सोशल सिच्युएशन, असा एक जर स्टेटमेंट आहे की मी सोशल सिच्युएशन प्रत्येक ना इझिली, म्हणजे मी फिट होऊ शकतो कुठल्याही सिच्युएशन मध्ये, असं जर वाक्य असेल, तर त्याला रेटिंग द्यायचं आहे, त्याला 1 2 3 4 5 6 याप्रमाणे, की मग तो नेमकं तो एक साईडला, म्हणजे डिस्क्राईब मध्ये एक्स्ट्रीमली पुअरली, त्याला ना एक्स्ट्रीमली पुअरलीला तो जातो, त्या तो एक्स्ट्रीमली वेलला जातो, त्याच्यात नेमकं कुठे तो जातोय, त्याचा आपल्याला जस्ट एक आधार किंवा एक उदाहरण जस्ट म्हणून आपण दिलं. जर व्यक्ती सोशल गॅदरिंग्स मध्ये कम्फर्टेबल असेल, तर त्या व्यक्तीचे सोशल स्किल जास्त असतात. तो जर वेगवेगळ्या सोशल गॅदरिंगला स्वतःहून जास्त हजेरी लावत असेल, जात असेल, है ना, त्याला कोणाच्या बरोबर साथीची गरज पडत नसेल, तर असं समजायचं की त्या व्यक्तीमध्ये सोशल स्किल हे जास्त असतात. पुढचं आहे आपण सोशल अवेअरनेस, हे जे आहे की जर दुसरं मेजर केलं जातं, ते आहे आपलं सोशल अवेअरनेस. मग हे सोशल अवेअरनेस म्हणजे काय, की व्यक्ती इतरांच्या भावना आणि त्यांच्या रिएक्शन समजण्याची त्यांच्या क्षमता आहे का त्या व्यक्तीमध्ये, म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या ज्या भावना आहेत, त्या भावना आणि तो जे रिॲक्शन देतोय वेळोवेळी, म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरून देत असेल, किंवा त्या अदर बॉडी लँग्वेज मधून देत असेल, त्या रिएक्शन समजण्याची, त्यांची चेहऱ्याची भाव समजण्याची त्याची आपली जी कॅपॅसिटी आहे किंवा ते आहे, ते समजतोय का, त्या व्यक्तीला ती कळते का. याला म्हणजे उदाहरण देतो, इतर का रागव, समजा एखादा व्यक्ती Matthew. रागवला. हॅलो, प्लीज बाकीच्यांनी म्यूट राहिलं तर बरं राहील. इतर 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 व्यक्ती आहे, किंवा मित्र असेल, किंवा सोशल गॅदरिंग मध्ये आलेला व्यक्ती असेल, तो रागवला असेल, तो नेमका रागवला का, किंवा त्याच्या पाठीमागचं रिझन, किंवा तो रागवला म्हणून मग मी पण त्याला रिॲक्ट म्हणून रागवणं, हे तितकं योग्य नाहीये. मग तो का रागवला, त्या रागवण्याच्या पाठीमागचे कारण काय असेल, कसं असेल, याचा प्रॉपर अभ्यास किंवा त्याचा प्रॉपर त्याला ते कळायला पाहिजे. किंवा व्यक्तीच्या चेहऱ्यावरून त्याचं मूळ ओळखता आलं पाहिजे ना. आपला जो खूप चांगला मित्र असतो किंवा काय असतो, त्याच्या चेहऱ्यावरून आपल्याला त्याचे मूळ आपण ओळखून घेतो, की तो आज नाराज दिसतोय, चेहऱ्यावर तर त्याच्या जास्तच खुशी आहे. वगैरे तो बोलला नाही, तर त्याच्या डोळ्यातून, त्याच्या चेहऱ्याचा पाहून त्याच्या भावना आपण ओळखू शकतो, त्याचं मूळ ओळखू शकतो. तर ते ओळखता यायला पाहिजेत.
किंवा आणि त्याच्या निर्णयामागील कारण एखाद्याने काही एखाद्या गोष्टीचा निर्णय घेतला असेल की नाही मला आता ही गोष्ट करायची नाहीये किंवा ही गोष्टी करायची आहे, असा काही निर्णय त्यांनी घेतला असेल तर त्याच्या पाठीमागचं ऍक्च्युअल कारण काय आहे, त्या ऍक्च्युअल कारण आपल्याला व्यक्तीला समजतंय का, ह्या सगळ्या गोष्टींना आपण सोशल अवेअरनेस असं म्हणतो. मग काय मग त्या टेस्टमध्ये अशा एक येतं किंवा एक एक्झाम्पल आहे, आय अंडरस्टँड अदर पीपल्स फिलिंग. म्हणजे मी व्यक्तींच्या ज्या भावना आहेत त्या मी चांगल्या ओळखू शकतो. दुसऱ्या व्यक्तींच्या भावना मी चांगला ओळखू शकतो. त्यात मग ते एक्स्ट्रीमली वेल असेल किंवा एक्स्ट्रीमली पुअर असेल, या दोन्ही गोष्टी कळत असेल. ही पूर्ण ह्या ज्या क्षमता आहेत, या सगळ्या क्षमता या सोशल अवेअरनेस मध्ये काउंट होतात. पुढचं आहे सोशल इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग, जे तिसरा फॅक्टर TSIIS मध्ये जो मोजला जातो, तो सोशल इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग. ही पूर्णतः मेंटल प्रोसेसिंग क्षमता आहे व्यक्तीची. म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की सोशल सिच्युएशन मध्ये व्यक्तीची माहिती आहे ती कशा प्रकारे प्रोसेस करतो किंवा आणि मग त्याचा योग्य निष्कर्ष काढतो. म्हणजे समजा आपण एखाद्या सोशल गॅदरिंगला आलो आणि एखादी महत्वाची व्यक्ती सोशल गॅदरिंगला येणार होती पण ती आलीच नाही, तर मग ती आलेला ती आणि त्याला एखाद्या गोष्टीची माहिती, तर ती माहिती तो समोरच्या ती प्रोसेस करून समोरच्यापर्यंत कशी पास करतोय, दुसऱ्या व्यक्तींना ती माहिती तू कशी देतोय की ते का नाही आलेत, किंवा बऱ्याच वेळेस एखादी कारण असतं की ते आपण समोरच्याला नाही सांगू शकत, मग त्यावेळेस तो ते सिच्युएशन हँडल करून लोकांपर्यंत काय मेसेज पोहोचवतो आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे त्या प्रोसेसिंग मध्ये सिच्युएशनल प्रोसेसिंग मध्ये तो कुठल्या प्रकारचं बिहेवियर करतो आणि त्यामध्ये ते त्याच्यात पाहिलं जातं. म्हणून सोशल क्यूज ला त्याला ओळखता येतात का, लोकांच्या बिहेवियरचं प्रिडिक्शन करता येतं का, या सगळ्या गोष्टी या सोशल इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग मध्ये येतात. जसं आता आपण स्कोरिंगचं पाहिलं, आपल्या समोर पण दिलेलं आहे की 12 त्या आयटम्स नंतरून 12 सेंटेन्स नंतरून 12 सेंटेन्स नंतरून की आपण एक डिस्क्राईब मी एक्स्ट्रीमली पुअरलेला आपण 1 गुण देतो आणि डिस्क्राईब मी एक्स्ट्रीमली वेलला आपण 7 देतो. आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे रेटिंग्स ह्या देत असतो. मग याचं इंटरप्रिटेशन द्यायचं झालं की हाय स्कोर म्हणजे आता प्रत्येकाला असं पकडा, जर टोटल याच्यामध्ये ज्या स्केल आहेत किंवा जे ऍटम्स आहेत, त्या टोटल ऍटम्स मध्ये 7 म्हणजे 6 सगळ्यात जास्त, प्रत्येक याला 7 हा हाय मार्कचा आहे. म्हणजे एक्स्ट्रीमली वेल हे जो आहे तो याला हाय मार्क आहे, 7 मार्क्स आहे. मग मॅक्झिमम 7 आहेत का, की जास्त चांगले जे असेल म्हणजे जे 3 फॅक्टर, जे आपण 3 फॅक्टर मध्ये आपण म्हटलो सोशल स्किल, सोशल अवेअरनेस, सोशल इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग, या तिघांमध्ये जे जास्त स्कोर जिथं असेल ते सोशल स्किल असेल किंवा अवेअरनेस असेल किंवा सोशल इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग असेल, या तिघांमध्ये जास्त जिथे असेल तिथं तो व्यक्ती व्यवस्थित, त्याच्या सोशल स्किल चांगले डेव्हलप आहेत, तो इमोशनल अंडरस्टँडिंग आहे, त्यांचा इंटरपर्सनल ऍडजस्टमेंट चांगला आहे, हे आपण त्याच्यावरून इंटरप्रिटेशन करू शकतो. आणि जर लो स्कोर मिळाला तर त्या असेल तर काय असतं, त्याचं सोशल एन्झायटी जास्त असतं, मिसअंडरस्टँडिंग मध्ये असेल किंवा या व्यक्तीला रिलेशनशिप डिफिकल्टी असू शकते, किंवा एम्पॅथेटिक स्किल कमी आहे, या प्रकारचं इंटरप्रिटेशन आपलं ह्या आपण हे करू शकतो. याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल जर आपल्याला जर घ्यायचं समजा, समजा पर्सन ए आणि पर्सन बी असे दोन व्यक्ती आहेत आणि पर्सन ए काय करतो, लोकांशी सहज बोलतो आणि त्यांच्या भावना ओळखतो आणि त्याचे आणि नातेसंबंध त्याचे चांगले ठेवतो. तर पर्सन बी नवीन लोकांशी बोलताना अनकम्फर्टेबल असतो. लोक काय म्हणतील? लोक आपल्याला आपलं चुकलं तर रागवतील का? लोक आपल्याला समजूनच घेणार नाहीत. जर ह्या 2 गोष्टी दोघांचं आपण जर नीट कंपॅरिझन करायचं ठरवलं, तर पर्सन ए हा सोशल इंटेलिजन्स ही पर्सन बी पेक्षा जास्त आहे, असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजेच मग सोशल इंटेलिजन्स का महत्वाचे आहे, का इम्पॉर्टन्स का आहे की सोशल इंटेलिजन्स असावं? कारण लिडरशिप क्वालिटीज असण्यासाठी सोशल इंटेलिजन्स खूप महत्वाचा आहे. टीचिंग स्किल असतील, काउन्सिलिंग स्किल असेल, मॅनेजमेंट असेल किंवा टीमवर्क असेल, या सगळ्या साठी या आपल्याला सोशल इंटेलिजन्स खूप महत्वाचा आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं, आपला जो आपला आयक्यू आहे, तो आयक्यू जास्त असूनही सोशल इंटेलिजन्स जर कमी असेल तरी व्यक्तीच्या इंटरपर्सनल लाईफमध्ये किंवा त्या पर्सनल लाईफमध्ये अडचणी तयार होण्याची शक्यता वाढते. म्हणून आपल्याला आयक्यू बरोबरच त्याचा सोशल इंटेलिजन्स हा सुद्धा तितकाच महत्वाचा आपल्याला वाटतो. बरोबर. इथं आपली जी टेस्ट आहे SIS किंवा TSIS, ही टेस्ट सर आपली इथं एक प्रश्न विचारायचा आहे सर.
येस, विचारा. सर हे आता स्केल जे दिलंय 1 ते 7 मध्ये, मग 2, 3, 4 आणि 5, 6 आपण द्यायचे की त्यांनी त्याचं नाही नाही, ते डिस्क्रिप्शन दिलेलं असणार? ऑलरेडी टेस्ट मध्ये हे फक्त आपल्याला आपल्याला एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे. हे बरोबर. डिस्क्राईब मी प्रत्येकाला तुम्हाला त्या टेस्ट मध्ये 7 ऑप्शन ऑलरेडी दिलेले आहेत. हो चालेल. थँक्यू सर. येस सर, मला एक अजून सर काय नाही. येस येस. हाय सर, मी मगाशी जे म्हणालो ना, मला सोशल इंटेलिजन्स टेस्टचं मला असं वाटतंय की हे परसेप्शन, माझं जे परसेप्शन आहे सोशल इंटरॅक्शनच्या बाबतीत ते आहे. म्हणजे माझं परसेप्शन कदाचित इट मे, आय मीन फ्रॉम माय पॉइंट ऑफ व्ह्यू ते सगळं माझं चांगलं आहे, किंवा मी सगळ्याला हे 7-7 मार्क देईल. ओके, पण म्हणजे रिअलिस्टिकली ते असेलच असं नाही. म्हणजे प्रत्येक जर ह्याच्यातलं जर पाहिलं की आय कॅन प्रिडिक्ट द अदर पीपल्स बिहेवियर, तर मी त्याला मी स्वतः त्याला 7 माझ्या ह्यानी मार्क देईल. पण कदाचित मला कळत नसेल की एक्झॅक्ट बिहेवियर लोकांचं काय, मी प्रिडिक्ट करू शकत नसेल. पण मी स्कोअर जर 7 दिला, तर मग ह्या टेस्टचा जो ओव्हरऑल स्कोअर आणि त्याचं जे इंटरप्रिटेशन आहे ते कसं अॅक्युरेट असणार, काय आता म्हणजे ते त्याचं काय लॉजिक काय? एक्झॅक्टली, आता हे टेस्ट मध्ये आता हे आपल्याला 12 जे दिलेले आहेत समोर आयटम, फक्त 12 आयटम नाही तर ह्याच्यामध्ये जवळजवळ खरं तर 28 आयटम या टेस्टला आहेत. आपल्याला त्यांनी 19 सध्या इथे दाखवलेत. 19 काय अपडेशन सध्या झालं असेल तर मला कल्पना नाही. 19, तर त्याच्या काही मध्ये मध्ये निगेटिव्ह किंवा क्रॉस रेफरला मार्क्स क्वेश्चन्स असतात. आता काय असतं, प्रत्येक सायकोलॉजिकल टेस्ट मध्ये तुम्ही पाहिलं की सेम अर्थाचे 2 प्रश्न आपल्याला वाटतात. जर आपण म्हणतो अरे हे आता प्रश्न अगोदर येऊन गेलाय, हा परत का आला, पण तो थोडा वेगळ्या याच्याने विचारलेला असतो. त्यावेळेस काही ठिकाणी ते 7 मार्क्स हे निगेटिव्ह मार्क्स म्हणून पण असतात. म्हणजे समजा आता मला तोच प्रश्न मी वरती विचारतोय की मी लोकांना मी लोकांचं बिहेवियर मी ओळखू शकतो, तिथे मी 7 मार्क दिला. तोच प्रश्न की मी लोकांचे जास्त बिहेवियर मी ओळखू नाही शकत, असं जर मला तोच केला, किंवा तो वेगळ्या याच्याने मी खरंच लोकांचे सगळं ओळखू शकतो का, तिथं मी जर परत तिथे माझा गोंधळ होतो. मग तिथं गोंधळला मार्क्स माझं कमी झालं की तिथं ते रिव्हर्स चेकिंग म्हणून जो इंटरप्रिटर आहे किंवा इंटरप्रिटेशन करणारा, अनालिसिस करणारा आहे, तो प्रत्येक याच्यामध्ये तो तितका काय म्हणतो त्याला आपण ट्रेन असावं किंवा एक्सपिरियन्स असणं त्याच्यासाठी महत्वाचं असतं की तो त्या याला गरजेचा तो असणं गरजेचं असतं. पण काही टेस्टमध्ये तुम्ही म्हणतात तसं ते काय म्हणतात ते प्रत्येकाचा ट्रस्ट किंवा तो होनेस्टी एक विषय असतो की त्याने किती होनेस्टली ते हे दिलेले आहेत. जर त्यांनी व्यवस्थित नाही दिले प्रश्नांचे, कारण शेवटी रिझल्ट हा सायकोलॉजिकल टेस्टचा रिझल्ट हा त्या व्यक्तीचाच असतो आणि तो त्या व्यक्तीलाच फायदेशीर होणार असतो, किंवा त्या व्यक्तीला त्याचा जो काही फायदा तो त्यालाच होणार असतो. जो टेस्ट ऍडमिनिस्ट्रेटर आहे किंवा टेस्ट इव्हॅल्युएटर आहे त्याला त्याचा काही फायदा नाहीये. तो त्याच्या पद्धतीने जो रिझल्ट देईल तो देणार आहे. मग शेवटी जो टेस्ट देणार आहे त्यांनी जर त्याला प्रॉपर खरंच फायदा पाहिजे असेल तर त्याने ते प्रामाणिकपणे त्याने उत्तर देणं हे आपण जे पाहिलं की आपण त्याच्या इथिक्स जे पाहिले आपण कॉन्सलीचे, म्हणजे टेस्ट देणाऱ्याचे इथिक्स पण आहेत. या टेस्ट देणाऱ्याच्या इथिक्स मध्ये या गोष्ट की त्याने ते प्रामाणिकपणे ती टेस्ट त्यांनी देणं हे अपेक्षित असतं, पण त्याने ते नाही दिले तर ते त्यालाच रिझल्ट हा चुकीचा येऊ शकतो. सर, जर ओव्हर अनालिसिस माझा वाटत असेल तर आपण पुढे जाऊ. पण माझा एक प्रश्न आहे की आता हा जर पहिला जर घेतलं की आय कॅन प्रिडिक्ट द अदर पीपल्स बिहेवियर, ह्याला जर मी आता 7 मार्क दिले आणि परत जे तुम्ही जे म्हणता ह्याचे 20, 25, 28 प्रश्न आहेत आणि मध्ये जर एखादा प्रश्न आला की आय कांट प्रिडिक्ट द अदर पीपल्स बिहेवियर, तर चेक पण पहिल्याला नंतर देतो मग. आणि मग दुसऱ्याला जर मी असं मला वाटलं की अरे मी जे लोकांचं बिहेवियर आहे ते मी ऑफिसमध्ये चांगलं ओळखू शकतो, पण घरी आल्यावर फॅमिली किंवा माझ्या सोशल गॅदरिंगमध्ये मी लोकांचं ओळखू शकत नाही, तर मला जर त्यावेळी तसं वाटलं तर मग मी ते मला 1 मार्क देईल. मग म्हणजे बरोबर. माय इंटेन्शन इज टू बी ऑनेस्ट विथ टेस्ट, म्हणजे देर इज नो डाऊट अबाउट इट, पण इट मे चेंज की मग ह्याच्यामध्ये कसं, म्हणजे ह्याचं मला लॉजिक नाही मग लक्षात. एक्झॅक्टली आता लॉजिक, आता तुम्ही आपला प्रश्न काय होता, कांट ना, कांटला हम्म. तुम्ही 1 दिला म्हणजे तुमचा तो 1 जो आहे तो बरोबर तुमचा वरच्या 7ला मॅच होतोय.
हा ओके, म्हणजे जर निगेटिव्ह ओके ओके गॉट इट, म्हणजे मॅथमॅटिकली जर आपण त्याच्यावर काउंट केल्यानंतर ओके ओके गॉट इट येस येस येस. Yes. सर प्रज्ञा बोलते. रणजित सरांचं जे क्वेश्चन आहे त्याला फक्त ऍड ऑन करायचं होतं म्हणजे तुमच्या एक्सप्लेनेशनला, की बऱ्याच वेळा हे सोशल इंटेलिजन्स टेस्ट प्रकार जेव्हा करतात तेव्हा एका पर्टिक्युलर रिझनिंग साठी होतात आणि 360 डिग्री फीडबॅक म्हणा किंवा बिहेवियर ऑब्झर्वेशन म्हणा, या गोष्टी पण केल्या जातात, ज्यांनी जे रणजित सर म्हणतायत जे चान्स ऑफ निगेशन येऊ शकतं ते त्याच्यातून बऱ्यापैकी क्लिअर होतं इफ यू आर टेस्टिंग इट ॲट अ लार्जर लेवल. म्हणजे ऑब्झर्वेशन. करेक्ट रणजित सर. म्हणजे लार्जर लेवलला चेक करताना ते त्याच्यातून बऱ्यापैकी म्हणजे तुम्ही हाऊ मच विल यू प्रिटेंड इवन इफ यू आर नॉट शुअर ऑफ युअर सेल्फ, ते त्याच्यातून बऱ्यापैकी क्लिअर होतं जेव्हा हे 2-3 टेक्निक्स यूज केल्या जातात अलॉंग विथ टेस्टिंग. म्हणजे स्टँड अलोन टेस्टच्या ऐवजी कॉम्बिनेशन ऑफ टेस्ट इट विल वर्क बेटर दॅन स्टँड अलोन. In I believe in any kind of result that you're looking at. Okay, fine. Thank you. गुड. अशा प्रकारचं डिस्कशन किंवा आपल्याला आपलं परवा पण म्हटल्याप्रमाणे की आपल्याला जर काही आहे आपल्याकडे तर आपण ते शेअर केलं पाहिजे, म्हणजे दुसऱ्यांना त्या गोष्टी समजतात आणि आपल्याला पण एक त्याचा एक एखादे, कारण प्रत्येक जण 100% परिपूर्ण नाहीये, कोणाला प्रत्येकाकडे कमी जास्त असतं, आय थिंक त्या शेअरिंगने नॉलेज आपलं वाढत असतं. गुड. प्रज्ञा मॅडम साठी आपण इंटरेस्ट इन्व्हेंटरी आपण 1.4 आपण शरद सर आपला माईक म्यूट करता. एक मिनिट सर, तुम्ही स्क्रीन शेअर केली आहे का? नाहीये सर, आज आमच्याकडे ना याला नेट प्रॉब्लेम आहे म्हणून मी मोबाईल वरून जॉईन झालोय. मोबाईलला बुक नाहीये त्याच्यामुळे. ते कसं करायचं? म्यूट. माझा आवाज येतोय त्यांना. ओके. तर इंटरेस्ट इन्व्हेंटरी, आता मुळात इंटरेस्ट इन्व्हेंटरी आपण म्हणतोय, तर इंटरेस्ट इन्व्हेंटरीचा वापर कुठे कोणी ऐकलंय अगोदर? इंटरेस्ट इन्व्हेंटरी किंवा पाहिले आहे का कोणी? इंटरेस्ट इन्व्हेंटरी म्हणजे आपण त्याला रसशोधन चाचणी असा मराठीतला प्रॉपर शब्द आहे, रसशोधन चाचणी, किंवा तिला आपण आवड निवड चाचणी असंही म्हणू शकतो. पण मानसशास्त्रीय प्रॉपर मराठी वर्ड हा रसशोधन चाचणी असा आहे त्याचा, म्हणून ते आपल्याला इंटरेस्ट टेस्ट ह्या शब्द मला वाटतं बऱ्यापैकी व्यवस्थित आहे. नाही येत का तुम्ही? सर आवाज येतोय? ठीक आहे, तुम्ही नाही बोललात तर मग आम्हाला आवाज नाही येणार, जर म्यूट होता येत नसेल तर. म्यूट करतोय. सर स्वप्नील, पुणे डिव्हिजन. यस सर. पुणे डिव्हिजन मध्ये याच्याशी संदर्भात एक रायसेक टेस्ट साठी आम्हाला एक फॉर्मॅट दिलं होतं. ओके, तेवढीच कल्पना आहे. अच्छा, नाही पण का करतात ती असं? सर बोलू? प्रज्ञा मॅम 2 मिनिटं नंतर बाकीच्यांना थोडं. इट्स कंटिन्यू. इट्स ओके सर. प्रज्ञा गो आहे. नाही बाकीच्यांचं पण मला पाहिजे स्वप्नील सर, बाकीच्यांना, कारण ही मला वाटतं जनरली बऱ्यापैकी घेतली जाते 10वीला, तर आय थिंक घेतली जातेच, गव्हर्नमेंट तर्फेच घेतली जाते. आपल्या घरात जर 10वीचे 12वीचे मुलं असतील तर त्यांनी ती टेस्ट मे बी दिलेली असेल. सर अभिरुची म्हणतात का या टेस्टला? अभिरुची हो, अभिरुची पण म्हणू शकतो. करेक्ट, अभिरुची चाचणी. मग ही व्यवसाय किंवा आपलं पुढचं शिक्षणाचा सायन्स, कॉमर्स, आर्ट्स अशा स्ट्रीम निवडण्यासाठी. बरोबर, करेक्ट. ते म्हणूनच म्हटलं की बऱ्यापैकी माहिती असेल आपल्याला की इंटरेस्ट टेस्ट ती ऍप्टिट्यूड टेस्ट बरोबर घेतली जाते. याचा तो कोण पूर्वा मॅडमने सांगितलं की त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये घेतली जाते. तेच ओरली पण आपण बोललो असतो तर अजून बाकीच्यांना समजेल. येस प्रज्ञा मॅडम बोलू शकतात.
सर इंटरेस्ट इन्व्हेंटरी एक मागच्या सेम मध्ये टाइप्स ऑफ टेस्ट मध्ये वाचलं होतं आणि स्पेसिफिकली या गोष्टीसाठी केली जाते की एखाद्या मुलाची जी स्किल एबिलिटी आहे ती टेस्ट केली जाते आणि हे मॅच करतात की ज्या करिअरमध्ये हे स्किल्स एकदम सक्सेसफुल लोक आहेत त्या करिअरमध्ये त्यांच्यामध्ये ती स्किल आहे का आणि मग ती मॅच करून हे आयडेंटिफाय करतात की तो मुलगा किंवा मुलगी त्या करिअरमध्ये व्यवस्थित करतील की नाही पुढे जाऊन. एक्झॅक्टली. इंटरेस्ट टेस्ट ही खरं तर ऍप्टिट्यूड टेस्ट, आता ऍप्टिट्यूड टेस्ट आपल्याला माहिती आहे. तर काय असतं, ऍप्टिट्यूड टेस्ट ही बरोबर आपण इंटरेस्ट टेस्ट करतो. बऱ्याच वेळेस काय असतं की माझ्याकडे इंटरेस्ट टेस्ट जसं आता मॅडमने सांगितलं किंवा पूर्व मॅडमने सांगितलं त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये करतात की मला एखाद्या क्षेत्रात मला आवड आहे का नाही. समजा मला आज मेडिकलला जायचंय, तर मला खरंच मेडिकलला जायचं आज मला वाटतंय, पण ही इंटरेस्ट टेस्ट म्हणल्यानंतर मला कळतं की बाबा तुझा आवडच नाही. इंटरेस्ट तुला वाटतं आहे असं तुला वाटतं, पण तुझी आवड जी मुळातली आवड आहे ती मेडिकलला जायची नाही, तर ती इंजिनिअरिंगची आहे. इंजिनिअरिंगला पण ती कदाचित बायो इंजिनिअरिंगची असेल. मेडिकलला थोडं रिलेटेड, पण मग बायो इंजिनिअरिंगचे आहे. हे आपल्याला सांगण्याचं काम, इंटरेस्ट आपलं ओरिजिनल आवड सांगण्याचं काम काम आपल्याला ही इंटरेस्ट इन्व्हेंटरी करत असते. म्हणून इंटरेस्ट इन्व्हेंटरी नेहमी ऍप्टिट्यूड टेस्ट बरोबर याच्यासाठी घेतली जाते की एखाद्या, आता माझ्याजवळ हॅलो उमेश तांबे सर म्यूट होतात. ओके, थँक्यू. तर ऍप्टिट्यूड टेस्टचा आहे की माझ्यात ॲबिलिटी आहे, आता माझ्याकडे मेडिकलची ॲबिलिटी आहे, मला उत्कृष्ट मला आहे, तर मला ॲबिलिटी तर माझी आहे मेडिकल करायची, पण माझा इंटरेस्ट इंजिनिअरिंगचा येतोय. तर माझ्याकडे ॲबिलिटी आहे वेगळी येते आणि इंटरेस्ट वेगळा येतोय, तर मग त्यावेळेस मग गडबड होऊ शकते. मग त्यावेळेस आपण परत तिसरी टेस्ट करत असतो. त्याला आपण म्हणजे बाकीच्या ठिकाणी करतात की माहिती नाही, पण माझ्याकडे मी नक्की करत असतो. पर्सनॅलिटी टेस्ट आपण तिसरी टेस्ट करत असतो. एक मॅक्झिमम मी पर्सनॅलिटी टेस्ट, इंटरेस्ट टेस्ट आणि ऍप्टिट्यूड टेस्ट असा तिघांचा संच मी करिअर सिलेक्शनच्या याच्यामध्ये मुलाचं करत असतो. त्याचं कारण आहे की मला ॲबिलिटी माझी आहे मेडिकलची, बऱ्याच वेळेस माझा इंटरेस्ट पण येतो मेडिकलचा, पण मी ब्लड काढलं की किंवा इंजेक्शन देताना जे थोडंसं ब्लड निघणार आहे ते पाहून सुद्धा मला भुवड येते किंवा मला त्रास होतोय, तर माझी पर्सनॅलिटी तिथे मॅच होत नाहीये. किंवा बऱ्याच वेळेस माझी पर्सनॅलिटी हे मॅच होतं, तर माझा इंटरेस्ट तिथे मॅच होत नाहीये. तर म्हणून त्याला जरी माझा मग मेडिकलला माझा ॲबिलिटी आहे आणि माझा इंटरेस्ट इंजिनिअरिंगला जातोय, तर मी आणि माझा पर्सनॅलिटी पण दुसरीकडे मॅच होते, तर त्यावेळेस मला या तिघांचं कॉम्बिनेशन करून दुसरं कुठलं क्षेत्र येत आहे का, जसं मी आता बायो इंजिनिअरिंग, कारण मेडिकलचा बायो शब्द बायो महत्वाचा सब्जेक्ट आहे मेडिकलचा आणि माझा इंजिनिअरिंगचा आला आहे, तर मी त्याला बायो इंजिनिअरिंगची साईड सुचवू शकतो का. तर याच्यासाठी मला इंटरेस्ट इन्व्हेंटरी ही ऍप्टिट्यूड बरोबर खूप गरजेची असते घेणं. म्हणून इंटरेस्ट टेस्ट आपण घेत असतो, ज्याला आपण आता अभिरुची चाचणी म्हणतो, रसशोषण चाचणी म्हणतो, है ना, आवड निवड चाचणी म्हणतो, आपल्याला जे ते आपण म्हणता येईल. आणि हे आपल्याला सेम प्रकारचे प्रश्न त्याच्यामध्ये असतात आणि त्याला आपल्याला सहज उत्तर द्यायची असतात, पण त्याच्यातून आपल्याला ऍक्च्युअल आवड आपली कुठली आहे ती व्यक्तीला कळतं. म्हणून आपण इंटरेस्ट इन्व्हेंटरी आपल्या बुक्स मध्ये आपल्याला स्ट्रॉंग कॅपेबल इंटरेस्ट इन्व्हेंटरी जी दिलेली आहे, SCII असं आपण हिला म्हणतोय, या टेस्टला म्हणतोय. तर हे SCII ही 1972 मध्ये एडवर्ड के स्ट्रॉंग ज्युनियर यांनी ही तयार केली. मुळात त्यांनी ही कशासाठी तयार केली होती, आपण जर नीट पाहिलं तर त्यावेळेचे जे त्यांचे सोल्जर्स होते ना, ते सोल्जर्स मिलिटरी फोर्स मधून ते बाहेर पडत होते किंवा बाहेर निघून जात होते आणि त्यांना योग्य नोकरी शोधण्यास मदत हवी होती. म्हणजे त्यांना आता मिलिटरीचे 15-20 वर्ष त्यांनी मिलिटरीत काढले आणि आता आपल्याला बाहेर जायचंय, तर त्यावेळेस मग ऍक्च्युअल त्यांना नोकरी कुठल्या याच्यात त्यांनी नोकरी करावी, तर मग त्यांना हे करण्यासाठी ही टेस्ट ही त्यांना दिली गेली आणि ही टेस्ट तयार करण्यात आली आणि ही टेस्ट त्यांना देऊन ही त्यांना ऍक्च्युअल काय या टेस्ट मध्ये त्यांनी करावं आणि कुठल्या याला त्यांचा इंटरेस्ट आहे किंवा आवड आहे त्यांना कुठल्या कामाची, मग तिथे ते काम करू शकतात. म्हणून त्यांना ही टेस्ट दिली गेली. आपण पाहतोय की या टेस्ट मध्ये जवळजवळ 291 याच्यात आयटम्स आहेत ह्याच्या टेस्ट मध्ये आणि इंटरेस्ट अक्रॉस 6 एरियाज आहेत याच्यामध्ये दिलेल्या. ऑक्युपेशन्स आहे, सब्जेक्ट आहे, ऍक्टिव्हिटीज आहे,
लेझर ऍक्टिव्हिटीज आहे, पीपल आहे आणि किंवा आपल्या कॅरेक्टरिस्टिक्स ज्या आहेत त्या व्यक्तीच्या त्या दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर ही टेस्ट रिवाइज केली गेली. ही टेस्ट परत रिवाइज केली. डेव्हिड कॅपेबल, आता आपण ज्या टेस्टचं आपण नाव घेतोय ते डेव्हिड कॅपेबलने आणि जॉन हॉलंड यांनी ही टेस्ट केली. म्हणून हिला नंतर रायसेक ही जी टेस्ट सरांनी ज्या थोड्या वेळापूर्वी सांगितली ती त्याच थेरीवरती ह्यांच्या थेरीवर आधारित ही टेस्ट आहे. पुढे त्या टेस्टचा उद्देश काय आहे की व्यक्तीची आवड कोणत्या प्रकारच्या कामात आहे याच्यासाठी त्याला मदत करणं. म्हणजे बऱ्याच वेळेस व्यक्ती कन्फ्युजन स्टेटमध्ये असतो की मी नेमकं काय करावं काय नाही करावं याच्या स्टेजमध्ये तो असतो. त्या स्टेजमध्ये त्याला मदत करण्यासाठी, त्याला व्यक्तीच्या कामात मदत करण्यासाठी आणि कोणते करिअर फील्ड त्याच्यासाठी सुटेबल आहे किंवा योग्य आहे हे निवडण्यासाठी त्याला कळावं की आपली आवड इथे आहे, मी याच्यात चांगला व्यवस्थित माझ्या आवडीनुसार मी काम करू शकतो. म्हणून त्यासाठी ह्या टेस्टचा उद्देश आहे. या टेस्टचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर असं आपण म्हटलो की रिवाइज व्हर्जन मध्ये आपण 291 आयटम्स आपण सांगितलं की 291 आयटम्स हे 6 वेगवेगळ्या भागामध्ये विभागलेले, जसं ऑक्युपेशन्सला आहेत, सब्जेक्ट एरियाजला, ऍक्टिव्हिटीजला आहे, लेझर ऍक्टिव्हिटीजला आहे, पीपल आणि युअर कॅरेक्टरिस्टिक्सला. मग याच्यात रिस्पॉन्स फॉर्मॅट जर पाहिलं तर आपण रिस्पॉन्स फॉर्मॅट अगोदरचे म्हणजे फर्स्ट 282 जे आयटम्स आहेत ना, पहिले 5 आयटम जे आहेत, सॉरी पहिले जे 282 आयटम्स आहेत हे पहिले 282 आयटम्स हे 5 पॉईंट लिकर्ट स्केलचे आहेत. म्हणजे स्ट्रॉंगली लाईक, मला आवडतोय ना, लाईक, इंडिफरंट, डिसलाईक, स्ट्रॉंगली डिसलाईक, या रेटिंग स्केल्स मध्ये आपल्याला पहिले 282 आपल्याला दिसतात. आणि उरलेले जे 99 आहेत खालचे दिलेले 99 नाही, किती 109, तर ते शेवटचे जे आहेत ते आपल्याला, सॉरी 200, शेवटचे 9 शेवटचे 9 जे आहेत ते आपल्याला वेगवेगळ्या याच्यामध्ये स्ट्रॉंगली लाईक मी, आता स्ट्रॉंगली लाईक मी, डोंट नो, अनलाईक मी आणि स्ट्रॉंगली अनलाईक मी, म्हणजे 5 रेटिंग फाईल मध्ये आहेत. पण 282 ला जे आहेत ते 281 ला जे 5 रेटिंग्स आहेत ते काय आहे, स्ट्रॉंगली लाईक, इनडिफरंट, डिसलाईक, स्ट्रॉंगली डिसलाईक, आणि शेवटचे जे 9 आहेत त्याच्यात स्ट्रॉंगली लाईक मी, डोंट नो, अनलाईक मी, स्ट्रॉंगली अनलाईक मी, ह्या प्रकारच्या त्याच्या दोघांमध्ये फरक आहे. म्हणजे 282 वेगळे आणि शेवटचे 9 मध्ये वेगळे. मग याच्यामध्ये जो टाइम स्कोर जो आहे किंवा ही टेस्ट पूर्ण म्हणजे एवढे द्यायला 30 ते 45 मिनिटांचा वेळ लागतो. 291 आयटम्स करायला फक्त 30 ते 45 मिनिटात ही आहे. कारण एंट्रन्स टेस्ट मध्ये प्रश्न वाचून लगेच आपल्याला उत्तर द्यायचं असतं की प्रश्न अरे ते सोनेला आपण चेक पाठवला तो मिळाला की नाही? शरद सर हा सर. आवाज येतोय सर, म्यूट नाही येत आपण. हा कोणी हँड रेज केलेला आहे? हा मीच केलाय. बोला ना सर. मला एक सांगायचं, आता तुमचं जे काही ऐकत होतो ते इतकं महत्वाचं आहे. कारण एक घटना अशी घडली इथे की फादर अँड मदर बोथ वॉन्टेड बॉय टू डू इंजिनिअरिंग अँड ही वॉज रुथलेसली रिफ्युजिंग. ही सेड की आय कॅनॉट डू दिस. पण त्याला जबरदस्तीने त्याचे पैसे भरले आणि ती लास्ट डेट जवळ येत होती पैसे परत घ्यायची. आणि ते कमर्शियल ऑर्गनायझेशन मध्ये म्हणजे त्यांचा धंदा होता. तर त्या मुलाला एवढं प्रेशर आलं की तिने आत्महत्याच केली सर. येस, नाही अशा इन्सिडेंट्स सध्या घडतायत. तर माझं म्हणणं असं आहे की कॉमन लोकांना म्हणजे खरोखर की आपल्यासारख्या लोकांना कन्सल्ट केलं पाहिजे या बाबतीत. तर लकीली माझ्या मुलीच्या बाबतीतही मी म्हणत होतो मेडिकलला जा, माझी मिसेस आणि मुलगी म्हणत होती मला आर्किटेक्टला जायचं. तर आय अलाउड हर टू गो देअर अँड शी हॅज फ्लरिश्ड अँड शी हॅज कम आउट विथ फ्लाइंग कलर्स. परंतु लोकांना माहीतच नाही सर याचा अभ्यास केला पाहिजे या टेस्टचा. बरोबर सर. गुड सर, छान शेअरिंग केलं सरांनी. शेअरिंग केल्याप्रमाणे इंटरेस्ट टेस्ट ऍप्टिट्यूड टेस्टचं काय महत्व आहे सरांनी आपल्याला सांगितलं. असं आपण वेळोवेळी सगळीकडे आपण पाहत असतो. मुळात आपण बोलत होतो की ही टेस्ट 30 ते 45 मिनिटांमध्ये आपण ही सोडवू शकतो. ही टेस्ट कॉम्प्युटर बेस्ड सध्या अवेलेबल आहे. कॉम्प्युटर बेस्ड सुद्धा आपण करू शकतो किंवा हेच नाही तर बऱ्याच सध्या इंटरेस्ट टेस्ट कॉम्प्युटर बेस्ड आहेत. काही टेस्ट तुम्हाला आता जे कॉलेजला घेत असतील किंवा स्टडी सेंटरला घेत असतील त्या कॉम्प्युटर बेस्ड
ना त्या पेपर पेन्सिल टेस्ट असते, पण त्या पेपर पेन्सिल टेस्टला पण साधारणतः एक 5-10 मिनिटाचाच फरक पडतो, म्हणून ती त्याच 30 ते 45 या कालखंडात या वेळेमध्ये ती आरामात आपण ते करू शकतो, पूर्ण करू शकतो. SCII हिचं रिझल्ट मध्ये आपल्याला काय नेमकं मिळतं, की आलेला जो रायसिक जो मॉडेल आहे, जो आता सरांना जी टेस्ट सर म्हटली होती ती हीच टेस्ट खूप खरी होती. जनरल ऑक्युपेशनल थीम जे आहे त्याच्यामध्ये हॉलंडचे 6 थीम्स त्याच्यात आपल्याला दिसतात, की काय आहे त्या मॉडेलमध्ये. एक रिअलिस्टिक आहे, इन्व्हेस्टिगेटिव्ह आहे, आर्टिस्टिक आहे, सोशल आहे, एंटरप्राइझिंग आहे आणि कन्व्हेन्शनल आहे. या 6 थीम्स वरती आपल्याला स्कोर्स या रिझल्ट या टेस्टचे आपल्याला मिळत असतात. त्याच्यानंतरून जर आपण हे पाहिलं की रिअलिस्टिक मध्ये काय, जर समजा आता रिअलिस्टिकचा जो आर आहे त्याच्यात तो म्हणजे नेमकं काय, जर एखाद्या व्यक्तीला मशीनवर काम करण्याचं किंवा साधनांबरोबर काम करण्याचं, प्रॅक्टिकल काम करण्याची आवड असेल असं आपल्याला जर वाटलं, म्हणजे टेस्टने देतोय की तिथे आहे, की मला दिसतंय की त्याच्यात आहे, किंवा पॅरेंट्सला कळतं रिपोर्ट आल्यानंतर की अरे याला ही आवड आहे, मग ती ती आणि जर मॅच होतोय तर बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की नाही रिअलिस्टिक तो किंवा रिझल्ट तिथं मिळाला. पण जर आपल्याला मग तिथं रिअलिस्टिक वेव मध्ये, म्हणजे त्याला आपण तिथं ते की चला याला आपण रिअलिस्टिक वेने किंवा रिअलिस्टिक याच्यामध्ये आपण मग की याला दिसतं पण आहे, रिझल्ट पण आलेला आहे. पण काही वेळेस काहींचे रिझल्ट काय येतात, इन्व्हेस्टिगेटिव्ह मध्ये येतात, म्हणजे याला म्हणतात रिसर्च, याला रिसर्च आवडतंय, याला सायन्स आवडतं किंवा अनालिसिस करायला आवडतंय, है ना? किंवा एखाद्याचा मागोवा घेणे किंवा त्याच्या है ना डिटेक्टिव्ह सारखे हे करणं असं त्याला आवडतं. तर मग तो आपण त्याला काय त्यावेळी सजेस्ट करतो हे करणारा, की याला कदाचित हा सायंटिस्ट होऊ शकतो, बायोलॉजिस्ट होऊ शकतो, रिसर्चर होऊ शकतो, जर्नलिस्ट, म्हणजे जिथे जिथे इन्व्हेस्टिगेशनचे कामं आहेत किंवा इन्व्हेस्टिगेटिव्हचे कामं जिथे आहेत त्या त्या क्षेत्रात हा व्यक्ती चांगलं करिअर करू शकतो. आर्टिस्टिक वेने जे आहे आर्टिस्टिक, ज्याला आर्टिस्टिक प्रसंग आपण म्हणतो, मग तो चांगला रायटर बनू शकतो, पेंटर बनू शकतो, डिझायनर बनू शकतो, ऍक्टर बनू शकतो. त्याच्यात त्याला आर्टिस्ट मध्ये पण कुठल्याही वेमध्ये त्याला आवड आहे ते आपल्याला जस्ट एकदा त्याच्याशी चर्चा करून काउन्सिलिंगच्या दरम्यान ते पाहून आपण सुचवू शकतो. तर सोशल आहे, सोशल एखाद्याला सोशल याच्यात सोशल याच्या पार्ट मध्ये काम करायला आवडतं, तर सोशल मध्ये टीचर आहे, सायकोलॉजिस्ट आहे, सोशल वर्कर आहे, काउन्सिलर्स आहेत, लॉयर आहेत, है ना. सोशल MSW सोशल वर्कर असतात, त्याच्यात पण सायकॅट्रिक सोशल वर्कर असे वेगवेगळे असतात. तर सोशल याच्यामध्ये जे जे काम करू शकतात किंवा ज्या फील्ड्स आहेत आज सर्व्हिसच्या, ते आपण त्याला सुचवू शकतो. त्याचबरोबर एंटरप्राइझिंग मध्ये आपल्याला माहिती आहे की बिझनेस एक्झिक्युटिव्ह, सेल्स मॅनेजर, मार्केटिंग, किंवा जर असं वाटतंय की तो स्वतः बिझनेसमॅन पण होऊ शकतो, स्वतःचा बिझनेस स्वतः करू शकतोय, की कॅपेबिलिटी त्याच्यात ऍप्टिट्यूड्स येतोय आणि थोडं त्याच्यात इंटरेस्ट पण येतो आणि पर्सनॅलिटी मॅच होते, तर आपण त्याला ऍज अ बिझनेस करण्याचा सुद्धा आपण त्याला सल्ला देऊ शकतो. कन्व्हेन्शनल मध्ये आपल्याला माहिती आहे की कन्व्हेन्शनलच्या याच्यामध्ये ऑर्गनाइज वेळ लागतं, स्ट्रक्चर वर्क आहे, है ना. मग या स्ट्रक्चर वर्कला ऑर्गनाइजला टाइम टू टाइम मॅनेज करताना तर अकाउंटंट आहे, ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशनचा आहे, डेटा एंट्री आहे, अशा वेगवेगळ्या फील्ड्स, म्हणजे जस्ट हे उदाहरणासारखे देतोय, अशा वेगवेगळ्या फील्ड्स आपण ते पाहू शकतो किंवा त्याला सुचवू शकतो. आपण जर M.N. पलसाने यांचे पण मराठीमध्ये आपल्याला अभिरुची चाचणी किंवा रसशोधन चाचणी त्यांची आहे, माझ्याकडे ती आहे, मी त्याचा ते फोटो तुम्हाला टाकेल की कशा पद्धतीने त्याच्यात प्रश्न विचारलेले आहेत. बऱ्यापैकी 300 अराउंड 300 असे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये आहेत. तर ते पाहून आपल्याला कळता येईल की वेगवेगळे फॅक्टर्स आहेत त्यांनी दिलेल्या, त्या वेगवेगळ्या फॅक्टर्स मध्ये कुठल्या याच्यामध्ये व्यक्तीचा इंटरेस्ट आहे ते ओळखू शकतो. मग आता मुळात या ज्या थीम आपण 6 थीम त्याने सांगितलं किंवा 6 थीम ज्या रायसिक किंवा हॉलंडचे त्या 6 थीम वरती आपण ज्या आता आपण चर्चा करत होतो, तर त्या म्हणजे काय, तर युजली आपण ज्यावेळेस रिपोर्ट देतो किंवा आपण एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस इंटरप्रिटेशन करतो त्याचा रिपोर्ट देताना, आता त्या रिपोर्ट टॉप 3 रायसेसचं आपण लेटर दिलं जातं, म्हणजे त्याला सगळ्यात चांगले 3 कुठलं त्याचं करिअर त्याच्यासाठी त्याच्यात इंटरेस्ट आहे त्याचा. म्हणजे आता खरं तर इथे देताना इथे जरी आपण म्हणतो असतो तरी आपण हा रिझल्ट जो आहे तो ऍप्टिट्यूड आणि इंटरेस्ट टेस्ट मिळून देत असतात बरेच जण. आम्ही पर्सनॅलिटी टेस्ट पण मिळून देतो हे 3. पण जस्ट इथे आपण म्हणलो की 3 याच्यामध्ये त्याला कुठल्या याच्यात व्यवस्थित 3 क्षेत्र त्याच्यासाठी चांगले आहेत किंवा त्याला आवडीचे आहेत, ते आपण त्याला रिपोर्ट्स मध्ये देत असतो.
मग एवढं करून पण आपल्याला काय ऍडिशनल स्कोर बऱ्याचपैकी आता बऱ्याच वेळेस एखादी मुलगा तुम्हाला म्हणतो की तुम्ही म्हणताय माझा हे आवड आहे पण मला इथे तर नाही खरंच नाही जायचंय मला इथे मग याच्यात पण मग तिथे ऍप्टिट्यूड मॅच होतोय का पर्सनॅलिटी मॅच होतोय का किंवा अदर फॅक्टर ज्यात आपण सोशल स्किल बरोबर प्रज्ञा मॅडम म्हटल्यात की अदर ऑब्झर्वेशन्स आपल्याला करावं लागतात पॅरेंट्सची चर्चा करावं लागते त्याला हे करताना की त्याला नक्की ऍक्च्युअल त्याचं बिहेवियर आतापर्यंत त्याचं काय होतं त्याचे मार्किंग स्कीम्स काय होते त्याला खरंच तो किती अभ्यास करू शकतो कारण एखाद्या वेळेस त्याला आवडतं की नाही मला मेडिकलला जायचं किंवा काय म्हणतो मला सीए ला जायचंय सीए ला जाताना तो खरंच जास्त वेळ बसू शकतो का कारण सीएचं काम हे जास्त बसायचं काम असतं मग तो तेवढा वेळ तो बसू शकतोय का त्याची पर्सनॅलिटी ती बसण्याची आहे का हे आपण याच्यावरून नाही ओळखू शकत टेस्ट म्हणून मग ते तुम्हाला पॅरेंट्सची चर्चा करून किंवा ऑब्झर्वेशननी ते आपल्याला कळतं की नाही याला सीए सर बनायचं असेल तर हा बसू शकत असेल 3-3.5 तास व्यवस्थित एका जागेवरती ती ऍबिलिटी त्यांनी जर डेव्हलप केली असेल बसायची तर आपण त्याला सांगू शकतो की ठीक आहे तू प्रयत्न करू शकतो पण ते नसेलच तर त्याला सीए व्हायचं असेल तर ते पुढे त्याला परत तिथं काउन्सिलिंग आपल्याला व्यवस्थित चांगल्या पद्धतीने आपल्याला करावी लागते तर ह्या पूर्ण याच्यामध्ये इंटरप्रिटेशन हा खूप महत्वाचा जो भाग आहे कारण हॉलंड यांनी जो एक्झॉन मॉडेल जे या पूर्ण याच्यामध्ये दिलेलं आहे त्याच्यात जे थीम त्यांनी 6 थीम दिलेले आहेत त्या 6 थीमच्या रिलेटेड हे जे मॉडेल त्यांनी दिलेलं आहे समजा जर आपण जर त्याच्या उदाहरण जर घेतलं ते आर्टिस्टिक आणि सोशल हे एकमेकांच्या जवळ जवळ आहेत म्हणजे सारखेच मार्क्स किंवा सगळेच दोघांचे जे स्कोर्स असतात गुण असतात ते सारखे जर आपल्याला वाटत आहेत तर त्याला आपल्याला दोघं ते एकमेकाशी काय करतात कम्पेटिबिलिटी आपल्याला पाहावी लागते की खरंच त्याच्यामध्ये कमी आहे आता दोघं आर्टिस्टिक आणि सोशल मध्ये त्याला नेमकं जास्त काय आणि थोडं कमी काय त्याचं परत एकदा नीट ऑब्झर्वेशन आपल्याला त्या व्यक्तीचं करावं लागतं आणि त्याला त्याच्या अपोजिट ज्या थीम आहेत त्या अपोजिट थीमच्या इंटरनल कॉन्फ्लिक्ट ला जर ते नाही पाहिलं तर ते कॉन्फ्लिक्ट होण्याची शक्यता किंवा त्याच्यात त्याला कन्फ्युजन क्रिएट होण्याची शक्यता जास्त असते म्हणून त्याला प्रॉपर त्याला ते पटवून द्यावं लागतं की दोघांमध्ये तुला हे तुझं थोडं इथे स्कोर थोडा कमी येतोय किंवा सारखा जरी येत असता तरी तुझं आतापर्यंत तुझं बिहेवियर किंवा तुझं जे काम आहे ते तुला ते कमी कमी आहे त्या याच्यामध्ये तर तू हा करू शकतो शेवटी आपण फक्त 3 पर्याय देऊ शकतो चॉईस करण्याचा राईट्स किंवा अधिकार हा शेवटी त्या ज्याची आपण टेस्ट घेतलीये त्यालाच असतो कारण तो त्याचा अधिकार आहे तो आपला अधिकार नाही आपण फक्त एक सजेशन्स देऊ शकतो त्याचा डिसिजन्स घेण्याचा अधिकार हा शेवटी त्या व्यक्तीचा आहे मग याच्या रिलायबल काय आहे किंवा रिसर्च मध्ये काय दिसून येतं की ही जी टेस्ट आहे SCII ही हायली रिलायबिलिटी आहे ही हायली व्हॅलिडिटी आहे आणि रेग्युलर अपडेट्स म्हणजे काय होतात याच्यामध्ये ही टेस्ट तुम्ही जर पाहिली तर वारंवार अपडेटेड होते गेल्या 5-5, 10-10 वर्षाला ही टेस्ट अपडेट केली जाते कारण काय होतं न्यू जॉब्स येत आहेत की बऱ्याच जे जुने आता तुम्ही एम एन पल्सानेंची मी टेस्ट पाहिले तर एम एन पल्सानेंच्या टेस्ट मध्ये आपल्याला बरेच आत्ताचे काही करिअर्स किंवा आत्ताच्या काही साईट्स असतील वेगवेगळ्या इंजिनिअरिंगच्या न्यू ब्रांचेस आल्या आहेत मेडिकलच्या ब्रांचेस आल्या आहेत किंवा आपल्या आर्ट्स कॉमर्स मध्ये काही नवीन ब्रांचेस आल्या आहेत त्या त्याच्यात इन्क्लूड नाही आहेत ते आपल्याला ज्या टेस्ट काउन्सिलर इंटरप्रिटेट करायला ते त्या पद्धतीने मॅचेस करून घ्यावे लागतात म्हणून त्यामुळे ते अपडेट करणं गरजेचं असतं तशी ही टेस्ट वेळोवेळी अपडेट होत असते पण स्ट्रॉंग कॅपिटल इंटरेस्ट इन्व्हेंटरी जे आहे SCII है ना ही आपल्याला काय आपल्याला आपण आतापर्यंत बघितलं की काय करते ती व्यक्तीची आवड मोजत असते व्यक्तीला योग्य करिअर डायरेक्शन देण्यासाठी मदत करते आणि सायंटिफिक डेटा वरती खरी तर आधारित आहे कारण आपण जो डेटा घेतो तो आपण सायकोलॉजिकल स्टँडर्ड टेस्ट आहे स्टँडर्ड टेस्ट वरून आपण डेटा घेत असतो आणि म्हणून आणि होलंड रायसेक मॉडेल वरती ही आधारलेली ही टेस्ट आहे खरं तर ही टेस्ट व्यक्तीची बुद्धिमत्ता मोजत नाही तर ही व्यक्तीची काय मोजते तर त्याची आवड त्याची अभिरुची त्याचं रस शोधन ती करत असते तर ह्या पद्धतीने अशा ही टेस्ट आपल्याला म्हणता येईल इंटरेस्ट टेस्ट ही एकच टेस्ट आपल्याला इंटरेस्ट टेस्टची आहे तर याच्या पद्धतीने बऱ्याच अशा इंटरेस्ट टेस्ट आपल्याकडे आहेत कदाचित आपल्या याला वेगळी पण इंटरेस्ट टेस्ट आपल्याकडे जी अवेलेबल असेल ती घेतील कारण काही ही फॉरेनची टेस्ट आहे म्हणून फॉरेनच्या करिअर्स नुसार तिकडच्या त्याच्यानुसार ती तयार केलेली असेल पण आपल्याकडे मी एम एन पल्साने म्हटलं किंवा वेगवेगळ्या ज्या टेस्ट आहेत त्या इंडियन याच्या टेस्ट पण आता मार्केटला बऱ्यापैकी उपलब्ध आहेत तर त्या आपण त्या घेऊनही विद्यार्थ्यांच्या करू शकतो आपण ते करू शकतो इथपर्यंत काही कोणाला प्रश्न सर
येस मॅडम. टेस्ट, इन्व्हेंटरी आणि स्केल अशी जे नावं दिले त्यामध्ये फरक असतो का काही? हॅलो. हॅलो. जसं सर ही हा. इंटरेस्ट इन्व्हेंटरी आहे, नाही, आता तर त्याच्यात काय काही असतं, यांना आपण टेस्ट म्हणतो, काहींना स्केल स्केल आणि म्हणतो. इन्व्हेंटरी मध्ये ह्या अशाच ह्याच्याच काय म्हणतो त्याला, प्रश्नांच्या मर्यादा काही असतात. बॅटरी, इन्व्हेंटरी, स्केल आणि बॅटरीज मध्ये फरक जसं आपण पाहिलं की इन्व्हेंटरीज आणि स्केलचा समूह त्याला आपण बॅटरी म्हणतो. इन्व्हेंटरीज मध्ये प्रश्नांची संख्या, ॲटम संख्या आणि त्याच्यात काय म्हणतो त्याला हे असतात ग्रुप्स. एकच आता इन्व्हेंटरी ही एकच इन्व्हेंटरी आहे, 291 बऱ्यापैकी ॲटम्स आहेत आणि त्याच्यात फॅक्टर्स पाडलेले आहेत वेगवेगळे 6 घटक जे आपण पाहिले, तर ते 6 वेगवेगळे घटक आहेत. आणि स्केलमध्ये स्केल जास्तीत जास्त 25-30 प्रश्नापर्यंतचे असतं आणि त्याचा एकच फॅक्टर त्याच्यात तसा मोजला जातो. त्याच्यामुळे स्केल, इन्व्हेंटरीज आणि बॅटरी अशा त्या 3 वेगवेगळ्या पद्धतीने आपण म्हणू शकतो. थँक्यू सर. आता पुढचं जे टेस्ट आहे क्रिएटिव्हिटी टेस्ट, मला वाटलं याच्यानंतर येस 1.5 आणि 1.6 असे दोनच मुद्दे या प्रकरणातले आपले राहिलेले आहेत. क्रिएटिव्हिटी टेस्ट आपण म्हटलं, आपण क्रिएटिव्हिटी म्हणजे काय याच्यावरती त्या दिवशी पण मला वाटतं चर्चा आपण केली होती ना. हो सर. हॅलो. येस. येस येस. आता त्या दिवशी क्रिएटिव्हिटीचे 3 आपण हे गोष्टी सांगितल्या होत्या. कोणी सांगेल काय होत्या त्या? त्या दिवशी मला वाटतं रणजित सरांनी सांगितल्या होत्या 2 गोष्टी त्याच्यातल्या. फ्लेक्झिबिलिटी. एक्झॅक्टली. गुड. अजून 2 आहे आपल्या समोर. पुस्तक जर असेल तर त्याच्यात आहे. न्यू इनोव्हेशन. न्यू इनोव्हेशन. ओके. फ्लेक्झिबिलिटी एक आलंय. ओरिजिनॅलिटी. ओरिजिनॅलिटी करेक्ट 2. एक राहिलं. फ्लुएन्सी. एक्झॅक्टली फ्लुएन्सी करेक्ट. फ्लुएन्सी, फ्लेक्झिबिलिटी आणि ओरिजिनॅलिटी ही क्रिएटिव्हिटीचा आपण त्या दिवशी ह्या 3 गोष्टी पाहिल्या होत्या. आणि ह्या 3च गोष्टी पासी टेस्ट जे आहे क्रिएटिव्हिटी, बीके पासी यांची ही टेस्ट आहे. बीके पासी यांची ही टेस्ट हिंदी, इंग्लिश ही दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आपल्याकडे आहे. मुळात मग क्रिएटिव्हिटी म्हणजे काय असं आपण त्या दिवशी चर्चा केली, त्याप्रमाणे पुन्हा प्रश्न विचारतो की व्हॉट इज क्रिएटिव्हिटी. आता ज्या दिवशी जे बोलले नव्हते त्यांनी बोलावं, म्हणजे आपण त्या दिवशी ऐकलंय की क्रिएटिव्हिटी म्हणजे काय. आता पण कोणीतरी काहीतरी शब्द उच्चारला होता त्याच्या बाबतीत. नवनिर्मिती. यस करेक्ट. नवनिर्मिती. गुड सर. सर बेसिक गोष्टीमध्ये केलेलं इनोव्हेशन्स म्हणजे क्रिएटिव्हिटी. बेसिक गोष्टी केलेलं इनोव्हेशन म्हणजे क्रिएटिव्हिटी. ओके बढिया. गुड. अजून बाकीचे? चला ठीक आहे. क्रिएटिव्हिटी म्हणजे आपल्याला माहिती आहे की नवीन ज्या कल्पना असतात ना, त्या नवीन कल्पना तयार करणे, न्यू इनोव्हेशन, जुन्या कल्पनांना किंवा जुन्या गोष्टींना नवीन पद्धतीने नवीन त्याला मांडणे ना, ज्या समस्या असतील त्या वेगळ्या प्रकारे सोडवणे, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग हे न्यू वेने, न्यू यांच्याने आपण असं म्हणू शकतो का सर, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग? एक्झॅक्टली सर म्हणू शकतो. करेक्ट. येस. आउट ऑफ बॉक्स थिंकिंगने ती एखादी कृती करणे. कंबायनिंग आयडियाज इज अ न्यू अँड मिनिंगफुल, असं आपण थोडक्यात क्रिएटिव्हिटीला म्हणू शकतो. याचं आपण काय क्रिएटिव्ह थिंकिंग मध्ये 3 मुख्य ज्या गोष्टी आता आपण आहेत की क्रिएटिव्ह थिंकिंग याच्यामध्ये ओरिजिनॅलिटी, नॉवेल्टी अँड अप्रोप्रिएटनेस, म्हणजे एखाद्या व्यक्ती ओरिजिनल मौलिकता आहे, म्हणजे ओरिजिन आहे त्याचं, नवीनपणा आहे आणि योग्यता आहे. अप्रोप्रिएटनेस म्हणजे योग्यता आहे, म्हणजे ती गोष्ट प्रॅक्टिकली यूज होऊ शकते का, या किंवा एखाद्या घटनेला जर ते कॉन्टेक्स्टला ती व्यवस्थित आहे का, कारण कॉन्टेक्स्ट नुसार आपण हे करतो. आता हे अप्रोप्रिएटनेसचा हा आपला पुढचा फ्लेक्झिबिलिटी याला काउंटला थोडा तिथं क्रॉस होऊ शकेल आता ही गोष्ट. पण तरीही आपल्याला ज्यावेळेस आपण म्हणतो की आपण एका साच्यामध्ये
जे तयार झालेलो आहोत त्या साच्याच्या याच्यानुसार, की मला जर एखाद्या एक्स गोष्टीसाठी मला काम करायचं आहे, तर मला त्या गोष्टीसाठी कारण एखाद्या कंपनीत आपण कामाला लागून आपल्याला एखाद्या गाडीचं मॉडेल तयार करायचं आहे आणि गाडीचं मॉडेल करता त्याच्यात न्यू इनोव्हेशन करता कदाचित त्याचं खऱ्या ओरिजिनल क्रिएटिव्हिटीने त्याने एक वेगळं बाईकचं मॉडेल, त्याला कारचं मॉडेल करायचं, पण बाईकचं मॉडेल तो करू शकतो. पण त्यावेळेला आवश्यकता जे आहे किंवा आवश्यकता आहे किंवा पाहिजे समोरच्या ज्या मालकाला आहे किंवा त्या मॅनेजरला जे पाहिजे, की मला कार पाहिजे पण तू बाईकचं केलं. बाईकचं त्याने केलेलं क्रिएटिव्ह आहे, पण अप्रोप्रिएटनेसला त्या कॉन्टेक्स्टला तो तिथे ते योग्य नाहीये. म्हणून तो पण विचार क्रिएटिव्हिटीच्या याच्याने, क्रिएटिव्ह थिंकिंगच्या याच्याने अप्रोप्रिएटनेसच्या हिशोबाने तिथे आपल्याला करावा लागतो. जर ब्रुनर यांनी क्रिएटिव्हिटी थिंकिंगच्या याच्यात आपल्याला एक मत व्यक्त केलेलं आपण जर जेरम ब्रुनर यांनी, की क्रिएटिव्हिटी थिंकिंग काय येतं, इफेक्टिव्ह सरप्राईज म्हणजे म्हणजे छोटे इफेक्टिव्ह सरप्राईज म्हणजे आयडियाज अनएक्सपेक्टेड असतात आणि युजफुल असतात. अनएक्सपेक्टेड आहेत आणि युजफुल आयडिया आहेत, त्याला क्रिएटिव्हिटी असं ब्रुनर असं म्हणतात. तर क्रिएटिव्ह थिंकिंगला कधी कधी बऱ्याच वेळेस आपण विचार करतो किंवा विचार करत असतो, त्यावेळेस आपण असं म्हणतो की रियालिटी ओरिएंटेड असतं क्रिएटिव्ह थिंकिंग. हे कन्स्ट्रक्टिव्ह असतं आणि सोशली डिझायरेबल असतं, सोशली ते एक्सेप्टेबल बऱ्याच वेळेस असतं किंवा डिझायरेबल असतं असं आपण म्हणतो. तर पुढचे ते पासी टेस्ट ऑफ क्रिएटिव्हिटी ही पुढी टेस्ट आपल्याला दिलेली आहे. बी.के. पासी यांनी हे केलेली आहे आणि आपण पाहतोय स्क्रीन आपल्या पुस्तकामध्ये हिंदी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषांमध्ये ही टेस्ट आपल्याला उपलब्ध आहे. तर मग ही टेस्ट काय मोजते, तर आता परत 3 गोष्टी मोजते आपण जे सुरुवातीला पाहिलं, फ्लुएन्सी, फ्लेक्झिबिलिटी आणि ओरिजिनॅलिटी. माईक बाकीच्यांचं चालू आहे, कोणी बंद करतात का आपला ज्याचा म्यूट करा, ज्यांचा माईक चालू आहे, हवेचा आवाज येतोय मागून खूप. ओके, तर थँक्यू. तर ह्या 3 पासी टेस्ट जे आहे बी.के. पासी यांची जी टेस्ट आहे, की 3 गोष्टींचं मेजर करत असते. फ्लुएन्सी चेक करतं व्यक्तीची, फ्लेक्झिबिलिटी आणि ओरिजिनॅलिटी. ह्या टेस्टमध्ये 6 सब टेस्ट आहेत ना, 6 सब टेस्ट आहेत या टेस्टमध्ये. आपण जर पाहिलं तर सेइंग प्रॉब्लेम टेस्ट एक आहे, अनकॉमन टेस्ट आहे, कॉन्सिक्वेन्सेस टेस्ट आहे, टेस्ट ऑफ इनइक्विस्टिबिलिटी टेस्ट आहे, स्क्वेअर पझलची एक टेस्ट आहे आणि ब्लॉक टेस्ट जे आहे, जे आपण वरती पाहिली बी.के. पासी ब्लॉक टेस्ट जे आहे. तर सेइंग प्रॉब्लेम टेस्ट मध्ये काय जातं, स्टुडंट जे असतात किंवा विद्यार्थी असतात किंवा जो पण टेस्ट टेकर जो सॉरी टेस्ट घेणारा आणि ज्याला आपण टेस्ट देतो, तो टेस्ट जो देणारा आहे म्हणजे त्याला ज्याच्यावरती आपण टेस्ट करतो त्या स्टुडंट वरती, त्याला एक सिच्युएशन दिली जाते, त्याला एक कुठली पण एक हायपोथेटिकल सिच्युएशन दिली जाते आणि त्याला एक आणि त्याच्यातून तो किती प्रॉब्लेम ओळखतो. एक त्याला सिच्युएशन दिली किंवा एक गोष्ट सांगितली, एक कथा सांगितली, त्याच्यात त्याला विचारतो की आपण तुला प्रॉब्लेम याच्यात किती प्रॉब्लेम्स तू ओळखू शकतो, मग तो किती प्रमाणात ते प्रॉब्लेम्स ओळखतोय. मग तो समजा त्याला एक सांगितलं, एक मी सहज तू रस्त्याने घरी जातोय आणि रस्त्यातून घरी जाता तुला ट्रॅफिक सिग्नल लागला किंवा घरी जाताना तुला शाळेपासून तर घरी जाईपर्यंत तुला काय काय सिच्युएशन आहे, त्याच्यामध्ये तुला किती प्रॉब्लेम्स येतात सांग. तर तो किती प्रॉब्लेम बद्दल तो व्यक्ती आपल्याला सांगू शकतो. त्याच्यावरून आपण पहिले आपण कसं आहे की जो तो बघतोय ना, सीइंग प्रॉब्लेम टेस्ट म्हणजे जे डोळ्याने बघतो ते प्रॉब्लेम्स आहेत, ती टेस्ट आहे. त्या पद्धतीने त्याला आपल्याला. दुसरी आहे अनकॉमन टेस्ट म्हणजे अनयुज्युअल युजेस. हॅलो, अनयुज्युअल युजेस. सर म्यूट करता, फोनवर बोलतोय कोणतरी दुसरा. मागे ट्रॅफिकचा पण बऱ्यापैकी आवाज आहे. नाही तसं अमोल सर, अमोल. ओके, तर अनयुज्युअल युजेस सांगायचं आपण जर त्याला सांगितलं, तर आपण त्या दिवशी पण चर्चा करता आपण जर म्हटलं की वीट आहे,
तर वीटचे वेगवेगळे उपयोग सांगतो, तर त्याचे वेगवेगळे उपयोग सांगतो आणि त्या पद्धतीने आपण ते की रोज आपण जे विटेचा उपयोग आपल्याला माहिती आहे घर बांधकामासाठी होतो. काही गोष्टीला खालून त्याला आधार देण्यासाठी होतो. त्याच्या व्यतिरिक्त तो वेगवेगळे त्याचे उपयोग सांगू शकतो. मग ते वेगवेगळे जे उपयोग ते सांगतील त्याचे, तर ते आपण मार्क्स करतो. ही अनकॉमन टेस्ट झाली. दुसरं आहे कॉन्सिक्वेन्सेस टेस्ट म्हणजे इफ देअर वेअर नो स्कूल व्हॉट वुड हॅपन? जर आपण जसं म्हणतो ना, की जर शाळा नसेल, तर मग काय होईल? हं, मग त्याचे परिणाम किंवा त्याचे इम्पॅक्ट किंवा त्याचे इफेक्ट्स तो स्टुडंट किती सांगतो, किती डीपली तो त्याला एनालिसिस करतो किंवा ते सांगू शकतो, हे शाळा नसेल तर आम्हाला मुलं अशिक्षित होतील, क्रांती घडणार नाही, डेव्हलपमेंट होणार नाही. अशा काय XYZ तो गोष्टी तो सांगत राहणार. तर तो किती प्रमाणात सांगतो, किती जास्त सांगतो हे आलेल्या या गोष्टींविषयीचं काय होईल, काय परिणाम होईल, या गोष्टी जर तो किती सांगतो, तर त्याच्या आधारित ही टेस्ट आहे. तिसरं आहे की स्टुडंट किती प्रश्न विचारतो म्हणजे है ना? म्हणजे तो त्याची क्युरिओसिटी किती आहे एखाद्या गोष्टीची. की आपण त्याला एखादी गोष्ट सांगतो याच्याबद्दल तू माहिती विचार सांगितली. तू किती पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने क्युरियसली आपल्याला माहिती विचारतोय ते आपण पाहतो. दुसरं जे पझल टेस्ट जे आहे की जिओमेट्रिक क्रिएटिव्हिटी तपासते. की स्क्वेअर पझल आहे. स्क्वेअर आहे त्या स्क्वेअर पझल टेस्टमध्ये त्या व्यक्तीची भौमितिक क्षमता आहे, भूमितीची जी क्षमता आहे ती क्रिएटिव्हिटी त्याची किती आहे, तो किती फास्ट पद्धतीने ते करतोय आणि तो व्यवस्थित करतोय ते चेक केलं जातं. आणि 6 ला आहे ब्लॉक टेस्ट. ब्लॉक टेस्टमध्ये लोकांना पोरांना वेगवेगळे ब्लॉक्स वापरून नवीन-नवीन डिझाइन तयार करायचे आहेत त्याच ब्लॉकचा वापर करून. तर ते किती प्रकारचे डिझाइन ठराविक त्या वेळेमध्ये ते तयार करतात. ही टेस्ट मुळात अडोलसन्स आणि अडल्टसाठी आहे. म्हणजे लहान मुलांसाठी नाही, पण अडोलसन्स जे आहेत, है ना? 12चे टीनेजर्स आणि पुढचे जे आहेत म्हणजे 12च्या वर्ष 12 किंवा 13च्या पुढील लोकांसाठी ही टेस्ट आहे. याच्यामध्ये व्हर्बल टेस्ट ऑफ सायंटिफिक क्रिएटिव्हिटी एक अशी एक टेस्ट आपल्याला दिसते पुढे पासिंगच्या नंतर 1.2 ला जर आपण पाहिलं की व्हर्बल टेस्ट ऑफ सायंटिफिक क्रिएटिव्हिटी. तर ही बाकर मेहंदी यांची ही टेस्ट आहे. बाकर मेहंदी यांची ही पण हिंदी इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे. तर मग याच्यात पण 4 टेस्ट परत याच्यात आहेत. परत त्याच्यात 4 टेस्ट मध्ये पण कॉन्सिक्वेन्सेस टेस्ट याच्यात पहिली आहे, अनयुज्युअल युजेस टेस्ट आहे, सिमिलॅरिटी टेस्ट आहे आणि प्रोडक्ट इम्प्रुव्हमेंट टेस्ट आहे. जसं आपण पाहिलं की कॉन्सिक्वेन्सेस टेस्ट ही बाकी आपल्या पासी यांची जी टेस्ट आहे त्या टेस्ट सारखीच इथे ती आहे. अनयुज्युअल टेस्ट पण सेम आहे. पण इथे सिमिलॅरिटी टेस्ट ही जी आहे, ही सिमिलॅरिटी टेस्ट ही थोडी जाते की 2 गोष्टींमध्ये त्याच्या येणाऱ्या 2 उत्तरांमध्ये 2 प्रश्नांच्या 2 उत्तरांमध्ये सिमिलॅरिटी येते का की वेगळेपणा येतोय हे तिथे चेक केलं जातं. आणि प्रोडक्ट इम्प्रुव्हमेंट टेस्ट एखादी त्याला एक गोष्ट दिली जाते आणि हे प्रोडक्ट किंवा एक बॉटल दिली तर ते अजून कसं आपण इम्प्रूव्ह करू शकतो किंवा याच्यात इम्प्रुव्हमेंट कसं करू शकतो, ते अजून वेगळं चांगलं दिसेल, त्याचं खप चांगलं होईल तर ते कसं करू शकतो, तर त्या पद्धतीने ती टेस्ट दिली जाते. त्याच्यातून त्याचं इम्प्रुव्हमेंट होतोय का किंवा क्रिएटिव्हिटी किती मोठ्या प्रमाणात जे प्रोडक्ट इम्प्रुव्हमेंटसाठी आहे ते चेक केलं जातं. ही ही टेस्ट पण बाकर मेहंदी यांची टेस्ट पण फ्लुएन्सी, फ्लेक्सिबिलिटी आणि क्रिएटिव्हिटी ह्या प्रॉपर 3 मेजर करते. ही टेस्ट फक्त बाकर मेहंदीची टेस्ट 8वी आणि 7वी-8वीच्या मुलांनाच दिली जाते. पुढची जी अजून याच्यावरच जो बी पार्ट जो आपल्याला इथं जो दिसतोय खाली टी.आर. शर्मा आणि जे.पी. शुक्ला यांनी पण ही टेस्टला थोडं अडॉप्ट करून थोडं वाढवण्याचा किंवा त्याच्यात काय म्हणतात त्याला इनोव्हेशन्स आणण्याचा आणि ती थोडं चेंज करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याच्यामध्ये सायंटिफिक क्रिएटिव्हिटी यांनी मोजण्याचा प्रयत्न त्यांनी केला. की रिसर्च मध्ये की फक्त सायंटिफिक रिसर्च आहे. त्या सायंटिफिक रिसर्चमध्ये क्रिएटिव्हिटी कशी आणता येईल? त्याच्यात नवीन कल्पना, न्यू इनोव्हेशन्स, न्यू थिंग्स कशा आणता येतील? त्याच्यासाठीचे प्रश्न, त्याच्याबद्दलचे प्रश्न ह्या टेस्टमध्ये आहेत. टेक्नॉलॉजीमध्ये न्यू इनोव्हेशन्स कसं आणता येईल आणि लॉजिकल बट ओरिजिनल थिंकिंग मध्ये आपण काय वेगळेपणा, कल्पकता, क्रिएटिव्ह आणू शकतो. त्या बाबतीत टी.आर. शर्मा आणि जे.पी. शुक्ला यांनी विचार करून ती टेस्ट केले. त्यांच्या टेस्टमध्ये आपण फक्त 12 आयटम्स आहेत. टेस्टमध्ये फक्त 12च प्रश्न किंवा 12 विधानं ही यांच्या टी.आर. शर्मा आणि जे.पी. शुक्ला यांनी टेस्टमध्ये केलं आणि ते 12 त्यांनी 4 ग्रुप्समध्ये म्हणजे 3-3च्या ग्रुप्समध्ये त्यांनी केलं. परत ते कॉन्सिक्वेन्सेस, अनयुज्युअल, न्यू रिलेशनशिप आणि जस्ट थिंक व्हाय ह्या 4 वेगवेगळ्या याच्यामध्ये
TR शर्मा आणि JP शुक्ला यांनी त्या 12 अटेम्प्ट्सला 4 याच्यामध्ये त्यांनी आपल्याला डिवाइड केलेलं दिसतं. कॉन्सिक्वेन्सेस, अनयुज्युअल, न्यू रिलेशनशिप आणि जस्ट थिंक व्हाय याच्यामध्ये. आणि हे पण परत फ्लुएन्सी, फ्लेक्झिबिलिटी आणि ओरिजिनॅलिटी असं. आणि ही पण टेस्ट 7-8 ग्रेडच्या स्टुडंट साठीच दिली जाते. त्याच्या 6च्या मुलांसाठी पण नाही, 6च्या खालच्या आणि 9च्या वरच्या मुलांसाठी पण देण्यात. मुळात प्रश्न येतो की क्रिएटिव्हिटी टेस्ट का महत्वाची आहे, का म्हणजे सांगा बरं का महत्वाचं आहे? सर व्हाय क्रिएटिव्हिटी टेस्ट इज इम्पॉर्टंट? इम्पॉर्टंट काय क्रिएटिव्हिटी टेस्ट का महत्वाचं आहे? हात हँड रेज करा, मी तुम्हाला हे करेन. हा, वैशाली मॅडम. कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन जर बदलला तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंगला मदत होईल. तर ही क्वालिटी विद्यार्थ्यांमध्ये टाकण्यासाठी. बरोबर. बर. यस शरद सर. शरद सर. हॅलो. हा, यस सर. म्हणजे आता रुटीन विचार न करता ऍप्लिकेशन ऑफ माइंडने हाऊ बेटर दॅट प्रोसेस कॅन बी डन. आता आम्ही ते टीए बिल पास करत होतो तर प्रत्येक वेळेस प्रत्येकाचं टीए बिल आलं की आम्ही त्याला शाउट करायचो की हे कमी काय जास्त काय वगैरे वगैरे. बट वन ऑफ माय एम्प्लॉई शी डेव्हलप्ड ए फॉर्मॅट आणि सगळ्यांचं समरी त्याच्यात लिहिली. सो इन वन गो आय यूज टू टॉक टू द मॅनेजर ऑफ ऑल हिज टीम मेंबर्स. So something innovative she has made application of mind, which was a creative thinking beyond this. Yes sir, good sir, good. Yes, Supriya ma'am. सर प्रॉब्लेम सॉल्विंग ची क्षमता काय आहे ह्याच्यासाठी सुद्धा क्रिएटिव्हिटी टेस्ट वापरू शकतो. म्हणजे एखादा जर आपल्याकडे प्रॉब्लेम असेल तर तो आणखी नवीन पद्धतीनं आपण कसा सुधारू शकतोय किंवा सॉल्व्ह करू शकतोय. आणि त्याच्यामुळे आपल्या सपोज एका इन्स्टिट्यूशन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल तर त्या इन्स्टिट्यूशनच्या डेव्हलपमेंटसाठी आपण आणखीन चांगल्या पद्धतीनं कसा एखादा प्रॉब्लेम सोडवू शकतो, याच्यासाठी पण क्रिएटिव्हिटी टेस्ट करणं चांगलं पडेल सर. Yes madam, good. Yes, Sumita ma'am. Sumita Gujar madam. येस, थँक्यू सर. जर आपण ही जी क्रिएटिव्हिटी टेस्ट आहे ही जर आपण केली तर आपल्याला प्रत्येकाला म्हणजे वैयक्तिक त्या माणसाला स्वतःला काय इंटरेस्ट आहे हे त्याला कळू शकतं. आणि मग त्या इंटरेस्टच्या अकॉर्डिंग तो पुढे काय करिअर घेऊ शकतो, जेणेकरून त्याला त्या ह्याच्यातनं त्याच्या म्हणजे आयुष्याला असणाऱ्या उदरनिर्वाह करता करता त्याला त्या गोष्टीचा आनंदही घेता येतो. म्हणजे सगळ्या गोष्टी त्याला साध्य होऊ शकतील आणि त्याची एक छान अशी पर्सनॅलिटी डेव्हलप होऊ शकते. ह्याच्यासाठी आपण ही टेस्ट केली पाहिजे असं मला वाटतं. ओके. यस, सुप्रिया मॅडम दुसऱ्या. थँक्यू सर. सर एक एक्झाम्पल सांगू का मी क्रिएटिव्हिटी टेस्टचं? सपोज फील्ड आमच्या फॅशन डिझायनिंग फील्डमध्ये जर क्रिएटिव्हिटी टेस्टच केली नाही तर समोरच्या माणसाची जी डिझायनिंगची क्रिएटिव्हिटी हे कळणारच नाही. आणि जे एक्झाम्पल असतात ते सपोज जर जीन्स आहे, जीन्समध्ये जे क्रिएटिव्हिटी करतो आपण बेल बॉटम किंवा केपरीज ह्या ज्या क्रिएटिव्हिटी करून न्यू डिझाईन्स झालेले आहे. हे जर क्रिएटिव्हिटी टेस्टच केली नसती तर न्यू डिझाईन्सच क्रिएट झाल्या नसत्या सर. ओके, ग्रेट मॅडम. तर मुळात आपण क्रिएटिव्हिटी टेस्ट यासाठी करतो की आयडेंटिफाय, आता सगळ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे, आणि अजून आयडेंटिफाय द गिफ्टेड स्टुडंट, की कुठल्या व्यक्तीमध्ये कुठल्या मुलांमध्ये जास्त क्रिएटिव्हिटी वेगवेगळ्या पद्धतीने जास्त आहे. दुसरं इन्करेज इनोव्हेशन, इनोव्हेशनला इन्करेज करण्यासाठी, त्याला प्रमोट करण्यासाठी, त्याला आपला वाढवण्यासाठी. मेजर डायव्हर्ट थिंकिंग, कुठल्या व्यक्तीमध्ये कुठल्या मुलांमध्ये डायव्हर्ट थिंकिंगचं प्रमाण हे जास्त आहे की कमी आहे
ते ओळखण्यासाठी किंवा त्याच्यासाठी आपण करतो. आणि प्रमोट प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स जे आहेत ते वाढवण्यासाठी आपण या टेस्ट करत असतो. पुढचा आपला 1.6 आणि ह्या चॅप्टर्स मधला शेवटचा जो मुद्दा आहे किंवा पॉइंट्स आहे तो आहे ऍप्लिकेशन्स ऑफ द करिअर इंटरेस्ट इन्व्हेंटरी. आपण वरती करिअर इंटरेस्ट इन्व्हेंटरी आपण पाहिलं, तर इंटरेस्ट इन्व्हेंटरी तीच याला इथे हे जी करिअर इंटरेस्ट इन्व्हेंटरी आहे की जे करिअरच्या बाबतीमध्ये इंटरेस्ट इन्व्हेंटरी ही करिअरलाच यूज होते, म्हणून तिथे आपण ती वापरत असतो करिअर इंटरेस्ट मध्ये. करिअर इंटरेस्ट इन्व्हेंटरीला आपण म्हणतो की व्यक्तीच्या आवडीनिवडी असतील, त्याला अभिरुची असेल है ना, त्याची काम करण्याची शैली असेल, वर्क स्टाईल असेल, कॉम्पिटन्सीस असेल, याचा अभ्यास करून योग्य करिअराचा पर्याय सुचवतं, असं आपण ज्या वरती चर्चा केली. त्याचप्रमाणे ही टेस्ट पण ते करतं. पण इंटेलिजन्स म्हणजे ऍप्टिट्यूड नाही, आपलं सॉरी, इंटेलिजन्स म्हणजे ऍप्टिट्यूड नाही, इंटरेस्ट मध्ये ऍप्टिट्यूड नाही, इंटेलिजन्स पण नाही. हे आपल्याला तेवढं एक कळायला पाहिजे की इंटरेस्ट मध्ये ऍप्टिट्यूड नाही, इंटेलिजन्स नाही. तुम्हाला आपल्याला काय करायला आवडतं किंवा एक त्या व्यक्तीला काय करायला आवडतं, हं, ते आवडण्यासाठी त्याच्यात है ना, ती आवड आहे का आणि ती आवड दीर्घकाळ यश त्याला मिळवून देईल का, हे सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आपल्याला बऱ्याच वेळेस असतो. की मला आज आवडतं, एखाद्याला विचारलं आपण की तुला मेडिकल फील्ड आवडतं, आपण मुलांना विचारतो तुला काय बनायचं, मस्त छानपैकी डॉक्टर व्हायला आवडतं. ओके, आपण त्याच आई वडील त्याला 15-20 दिवसांनी 1 महिन्याने विचारतात तर तो नाही नाही मला आता इंजिनियर व्हायचंय, IT इंजिनियर व्हायचंय. परत 15-1 दिवसानंतर परत बदलतो. ही जी चेंजिंग, त्याची आवड जी चेंजिंग होत राहते, ही चेंजिंग होणारी आवड मात्र ऍक्च्युअल इंटरेस्ट इन्व्हेंटरी त्याला त्याची प्रॉपर आवड काय आहे, ती आवड ही दीर्घकाळ असणारी आवड आहे, ती त्याला मदत करतं, त्याला आवड निवडण्यासाठी ही मदत म्हणजे करिअर की ऑफ डिस्कव्हरी असं आपण इंटरेस्ट इन्व्हेंटरीला म्हणतो. की करिअर इंटरेस्ट इन्व्हेंटरी काय करतंय की हा करिअर की डिस्कव्हरी, की त्याला कळतंय की प्रॉपर काय की आहे, की कुठली आवडीचं करिअरची आवड कुठली आहे त्याची, ही चावी ह्या करिअर इन्व्हेंटरी मधून आपल्याला इंटरेस्ट इन्व्हेंटरी मधून करतं. कारण ती सायंटिफिकली व्हॅलिडेट आहे, कारण ती स्टँडर्डाइज टेस्ट आहे आणि ती मार्केटला अवेलेबल आहे, स्टँडर्डाइज पद्धतीने आहे. म्हणजे ती प्रत्यक्षात व्यक्तीची ती रिसर्च बेस अशा इंटरेस्ट ती व्यक्तीचा मेजर करत असते, असं आपल्याला म्हणता येतं. त्या करिअर इंटरेस्ट इन्व्हेंटरीचे मुख्य ऑब्जेक्टिव्ह जर काही असतील तर काय आहे, तर सेल्फ अवेअरनेस, व्यक्तीला स्वतःबद्दल कळतं की मला नेमकं काय आवडतं आहे आणि काय आवडत नाहीये. तर काही गोष्टी अशा पण असतात की ते कळत नाही की आवडतं की नाही आवडत, मग तिथे तो व्यक्ती तटस्थ पण राहू शकतो. करिअर ऑप्शन्स ओळखण्यासाठी व्यक्तीला मदत होते, त्या मुलाला करिअर ऑप्शन्स चूज करण्यासाठी याची मदत होत असते. पर्सनॅलिटी एन्व्हायरमेंट फिट, म्हणजे एखादी पर्सनॅलिटी असते किंवा एन्व्हायरमेंट असतं, त्या व्यक्तीला फिट आहे किंवा नाही आहे ते समजण्यासाठी मदत ओळखण्यासाठी ही टेस्ट मदत करते किंवा याचा मुख्य उद्देश आहे. आणि अचूक एज्युकेशनल डिसिजन घेण्यासाठी, योग्य एज्युकेशनल डिसिजन घेण्यासाठी ना, प्रॉपर एज्युकेशनल डिसिजन घेण्यासाठी ही इंटरेस्ट टेस्ट ही मदत करत असते. तर हॉलंड्स थेअरी ऑफ करिअर चॉईस ही जे यावर ही CIA ही आधारित, हॉलंडच्या आपण जे वरती आता ही टेस्ट आपण बघितली होती ती पण त्या थेअरीवरती आहे. ही पण थेअरी आहे जॉन एल हॉलंड यांच्या सिद्धांतावरती एक आहे. लोक ज्या वातावरणात ज्या व्यक्तिमत्वाशी जुळतात है ना, वर्क एन्व्हायरमेंटशी लोक ऍडजस्ट होतात, तिथे ते जास्त आणि अधिक यशस्वी होतात. म्हणजे त्याला जिथं आवड असते आणि त्या क्षेत्रात जर त्याने काम केलं तर तो जास्त यशस्वी होऊ शकतो, असं आपण जनरली बोलताना आपण म्हणत असतो. बस एक पर्सनॅलिटीचे जे टाइप्स आहेत जे वरती आपण पाहिले ना, तेच वापस इथे आपण रायसेकचे तेच पॉइंट्स इथे रिपीट आपल्याला झालेले इथे दिसत आहेत. तर कुठले रिअलिस्टिक आहे, आपण रिअलिस्टिक पाहिलं, त्याच्यानंतर सोशल पाहिलं, कुठलं होतं रायसेकचा रिअलिस्टिक, सोशल, काय होतं आपलं इन्व्हेस्टिगेटिव्ह. पुढचं 3 सांगितलेत मी, अजून सांगा. इंटरप्राइजिंग, आर्टिस्टिक आणि कन्व्हेन्शनल असे 6
फॅक्टर्स किंवा जे आहे ते रायसेक मॉडेल जो आपण म्हणतोय ते रायसेक मॉडेल काय काय आहे? रिअलिस्टिक, इन्व्हेस्टिगेटिव्ह, सोशल, एंटरप्राइजिंग, आर्टिस्टिक अँड कन्व्हेन्शनल असे आहे. हे सीआयए काम नेमकं कसं करतं ते आपण पाहिलं की शॉर्ट क्वेश्चनर आहे, साधारण फक्त 10 मिनिटची ही टेस्ट आहे. 10 मिनिटात ही टेस्ट आहे. इंटरेस्ट बेस्ड क्वेश्चन त्याच्यावर असतात. कॉम्प्युटराइज स्कोरिंग होतं है ना. बस जसं आपण वरती जी टेस्ट पाहिली त्याच पद्धतीने आहे, पण 10 मिनिटात टेस्ट हे सोडून व्यक्ती लवकर त्याला लगेच अनालिसिस त्याचं मिळतं. टॉप पर्सनॅलिटी टाइप्स त्याला या रिझल्ट मध्ये मिळतात. सजेस्टेड ऑक्युपेशन मिळतात आणि ट्रेनिंग प्रोग्राम जर एखाद्या याच्यात त्याला असेल तर जर एखाद्या की बरं की एखादी आवड आपल्याला दिसते आणि तो म्हणतो नाही माझ्यात ती नाही, तर ती आवड त्याच्या रिलेटेड त्या करिअरच्या रिलेटेड आपण जे ट्रेनिंग प्रोग्राम आहे ते पण आपण इंटरप्रिटेशन मध्ये त्या व्यक्तीला देऊ शकतो. तर हे जे CIA चे जे मॉडेल आहे ते इतर टेस्ट पेक्षा वेगळं कसं करतं, जे आपण जे वरती दिलेलं आहे डिफरन्स फ्रॉम अदर आपल्याच्या टेस्ट मध्ये आपण म्हणतोय तिथे डिफरन्स फ्रॉम अदर करिअर एंट्रन्स इन्व्हेंटरीज आपल्या बुक मध्ये 21 पेजेस वरती. तर काय आहे तर इंट्युटिव्ह मॅचिंग सिस्टीम आहे CIA च्या वैशिष्ट्यामध्ये करताच आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलं तर काय आहे की ट्रॅडिशनल 3 लेटर कोड्स आहेत. वर्क ग्रुप सिस्टीम वापरतो. वर्क ग्रुप मग कुठले 3 ग्रुप आहेत ते सिमिलर स्किल, सिमिलर वर्कर ट्रेड्स आणि सिमिलर वर्क टास्क या 3 लेटर कोड वरती इंट्युटिव्ह मॅचिंग इथे होतं. तर याचा मॅच करून याचे जे प्रश्न आहेत या टेस्टचे CII चे हे प्रश्न किंवा ते आयटम्स त्याप्रमाणे तयार केलेले आहेत. दुसरा आहे ओपन माइंडेड एक्सप्लोरेशन आहे. फॅमिलियर आणि अनफॅमिलियर करिअर्स याच्यामध्ये प्रश्न विचारताना काही फॅमिलियर करिअर्स जे आहेत आणि काही अनफॅमिलियर करिअर्स पण दाखवतात आणि त्याला व्यक्तीला त्याच्यामुळे जे अनफॅमिलियर करिअर्स हे पण आहेत हे त्याला माहिती होतं. त्याच्याबद्दल त्याची माहिती करून घेण्याची त्याची जागरूकता वाढते आणि ऑप्शन एक्सप्लोर ते अजून वेगवेगळे नवीन ऑप्शन्स व्यक्ती जो स्टुडंट असतो तो एक्सप्लोर करू शकतो व त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकतो. पुढचा आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह डाटाबेस. कॉम्प्रिहेन्सिव्ह डाटाबेसला मध्ये आपण काय म्हणतो की जास्तीत जास्त म्हणजे 400+ ऑक्युपेशन त्याच्यात आहे आणि 1400 जवळजवळ एवढे त्याला तिथे मेजर्स प्रोग्राम्स हे US फक्त ही US आणि कॅनडा ह्या ठिकाणचे असल्यामुळे तिकडे तयार झालेले असल्यामुळे हे जास्त तिकडचे आहेत. म्हणून आपण काय म्हटलं की आपले भारतीय नॉर्म्स असलेले टेस्ट जर वापरले तर ते आपल्या पोरांसाठी चांगलं. पण आपल्याला जर ह्या टेस्ट विषयी जर प्रश्न आला तर आपल्याला माहिती असायला हवं की 400 ऑक्युपेशन्स आहेत आणि 1400 पेक्षा मेजर्स असे सब फील्ड किंवा ट्रेनिंग याच्या ह्या टेस्ट मध्ये आहेत. त्याचबरोबर शॉर्ट अँड प्रॅक्टिकल अशी टेस्ट. शॉर्ट म्हणजे फक्त 10 मिनिटात ही टेस्ट होते आणि प्रॅक्टिकल आहे की युजर फ्रेंडली पण आहे कॉम्प्युटराइज असल्यामुळे आणि खूप फास्ट रिझल्ट लवकर 10 मिनिटात व्यक्तीला त्याचा रिझल्ट कॉम्प्युटराइज असल्यामुळे लगेच त्याला रिझल्ट मिळतात. पुढचा आहे डिसिजन मेकिंग. जर डिसिजन मेकिंग करता की जो असतो टीचर्स डिसिजन मेकिंग म्हणजे जो टेस्ट घेणार त्याचा डिसिजन मेकिंग प्रॉपर होतो. ते ACIP 4 स्टेप मॉडेल इथे वापरलं जातं. अवेअरनेस, क्लास क्लेरिफिकेशन, आयडेंटिफिकेशन आणि प्लॅनिंग म्हणजे हे चारहींचा याच्यात वापर केल्यामध्ये प्रॉपर डिसिजन मेकिंग स्किल सुद्धा हे टेस्टद्वारे प्रॉपर लर्न केलं जातं किंवा टीच केलं जातं, शिकवलं जातं. तर अशा पद्धतीने आपण ही टेस्ट जे आहे ते आहे. पुढचा आहे हॉलंड 6 पर्सनॅलिटी टाइप्स इन्व्हेंटरी एक किंवा एक टेस्ट आपल्या समोर आहे. ही ही टेस्ट आपण हॉलंड 6 पर्सनॅलिटी टेस्ट ही वरच्या टेस्ट वरती आधारलेली आहे. जर आपण नीट पाहिलं तर रिअलिस्टिक, सोशल, इन्व्हेस्टिगेटिव्ह, एंटरप्राइजिंग, आर्टिस्टिक आणि कन्व्हेन्शनल हे जे आपण 6 पॉइंट हे जे वरती आपण जे म्हटलो ट्रायसेक मॉडेल मध्ये किंवा दोन्ही इंटरेस्ट इन्व्हेंटरी मध्ये आपण जे चर्चा केली त्याचाच ते हॉलंडचे हे 6 पर्सनॅलिटी टाइप्स जे त्यांनी सांगितले तेच इथे आपल्याला एक 1.6.2 ला आपल्याला मेन्शन केलेले आपल्याला दिसत आहेत. ते थोडे विस्तृत त्याच्यात इथे आपल्याला थोडं त्याने दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला हे वाचल्यानंतर आपल्याला कळेल की प्रॉपर हे 6 पॉइंट म्हणजे रिअलिस्टिक, सोशल, इन्व्हेस्टिगेटिव्ह, एंटरप्राइजिंग, आर्टिस्टिक आणि कन्व्हेन्शनल हे प्रॉपर काय आहे ते आपल्याला कळेल. अशा पद्धतीने तुम्ही ते वाचून घ्या. वाचून नाही कळालं तर तुम्ही नंतर मला प्रश्न विचारू शकता किंवा ग्रुप्स वरती पण विचारू शकता किंवा डायरेक्ट मला मेसेज करूनही विचारू शकता काही प्रश्न असेल तर.
अशा पद्धतीने आपलं फर्स्ट चॅप्टर आपण इथे आज आपलं झालंय. उद्या परवा सुट्टी आहे म्हणून उद्या परवा क्लास होणार नाही. आपण डायरेक्ट मंडेला भेटणार आहे. कालचं माझ्याकडून सांगायचं राहून गेलं होतं म्हणून बरेच जण काल जॉईन झाले होतात. मी पण माझ्याकडून पण ते राहून गेले की आपल्याला सांगायचं राहून गेलंय म्हणून. त्याच्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो तुमची. बरेच जण जॉईन झालात, तुम्ही बराच वेळ थांबला होता. पण एक इथून पुढे पण फक्त एक पण आठवणीत राहू द्या की सुट्टी गव्हर्नमेंट हॉलिडेला आपले लेक्चर्स मला सुट्टी असते म्हणून ते लेक्चर त्या दिवशी नाही होणार. एका दिवशी असतील तर मी स्वतःहून आहे म्हणून मेसेज टाकेन, पण त्या दिवशी ते नसतात. उद्या परवा सुट्टी असल्यामुळे उद्या परवा लेक्चर्स आपले होणार नाही. काही असेल तर आपण विचारू शकतो, नाही तर आपण सोमवारी आपण पुढचं चॅप्टर सेकंड चॅप्टर घेऊया. स्वाती मॅडम. हॅलो. हा मॅडम बोला. हॅलो. सर Yes, तुम्ही ma'am. क्रिएटिव्हिटी टेस्टचे ऍप्लिकेशन जे सांगितले ते परत सांगू शकाल का? तुम्हीच सांगा आता तुम्ही काय बाकी आपण चर्चा केली, बाकीच्यांचं तुम्ही काय ऐकलं ते सांगा. आयडेंटिफाय गिफ्टेड स्टुडंट्स. एक्झॅक्टली, येस. तर पुढचे मी नाही ऐकू शकले कारण मी जरा तर तुम्हाला काय वाटतं? म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये जर एम्प्लॉय तसा कॅटेगरीतला पाहिजे असेल की जो क्रिएटिव्ह असेल त्याच्यासाठी उपयोग होऊ शकतो. ओके. आपण क्रिएटिव्हिटी टेस्ट साधारणतः आपण अडोलसन्सच्या पर्यंत घेतो. अडल्ट लोकांच्या खूप कमी घेतो आपण. आपण जे टेस्ट आहे ती अडल्टसाठी पण आहे, पण खूप कमी प्रमाणात घेतो. आपण 4 मुद्द्यांवरती आपण बोललो होतो तिथे. आयडेंटिफाय द गिफ्टेड स्टुडंट, एन्करेज इनोव्हेशन्स म्हणजे नवीन इनोव्हेशन, नवीन शोध याला एन्करेज करणं, त्याला पाठिंबा देणं. मेजर डायव्हर्ट थिंकिंग की कुठल्या व्यक्तीमध्ये मेजर डायव्हर्ट थिंकिंग आहे, कमी प्रमाणात आहे, जास्त प्रमाणात आहे, त्याचं मेजर करणं. आणि प्रमोट प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एबिलिटी, एखाद्या समस्या सोडवण्याच्या ज्या पद्धती आहेत किंवा ज्या स्किल्स आहेत, ज्या एबिलिटी आहेत त्याला प्रमोट करणं, त्याला वाढवणं. अशा 4 गोष्टींसाठी ही क्रिएटिव्ह टेस्ट इम्पॉर्टंट आहे असं आपण चर्चा केली आहे. ओके, धन्यवाद सर. ओके. येस शरद सर.